म्हणजे आईचं आणि माझं नातं फारच म्हणजे घट्ट आणि असं नातं. त्रिभंग लिहायची सुरुवात त्याच्यापासून झाली. सर्कस जिथे जिथे जायची तिथे जाऊन आम्ही शूट करायचो. पुणे, रत्नागिरी, म्हापसा, सातारा. त्या काळात थिएटर किंवा सिरियल्समध्ये तो खूप खुश होता. पण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना खूप वाटायचं चित्रपटांमध्ये पण काम करावं. दिलाश नाही त्यांनी साईन केलं होतं तेव्हा अरे ते विश्व काहीतरी वेगळंच आहे. त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय. सैलाबच्या शिवानीच्या बाबतीत मला रागच यायचा तिचा. ती भूमिका करताना मला खूप त्रास झाला. कोरा कागज त्याला खूप कर्ज करायचे लोक माहिती ना की अरे इतनी अच्छी पत्नी को छोड़ दिया. त्यावेळेला अर्थात इंटरनेट वगैरेचा काळच नव्हता. त्या काळाची ही एक गरज सुरभीनी पूर्ण केली. एक स्टॉकर होता माझा. राजेश खन्नांबद्दल वगैरे असं ऐकलं होतं की आपल्या रक्ताचं पत्र वगैरे पाठवायचं. मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मुलं मुली ना आपली घर सोडून वगैरे माझ्या घरी यायचे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सवय झाली होती प्लीज त्यांना परत घरी पोचवा. रिजेक्शनच, कारण माझे ऑडिशन इतके वाईट होते. सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसतीये. वाईट ऑडिशन मधून मला सुरभी मिळाली. जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं अभिनय तेव्हा तो म्हणायचा की आता सगळे म्हणतील लक्षाचा अभिनय उत्तम आहे, लक्षाचा अभिनय उत्कृष्ट आहे. ते तो आता पूर्ण करतोय लक्षाचं स्वप्न. एक वॉर्निंग देते, तुमचे नॅपकिन्स किंवा रुमाल वगैरे असे घेऊन चला चित्रपट पाहायला. नमस्कार, मी प्रणाली मोरे. नो फिल्टरच्या आजच्या भागामध्ये आपल्याकडे अर्थात थंबनेलवरनं तुम्हाला नाव कळणार आहे, कळलंच असेल ते म्हणजे तरी पण मी थोडंसं त्यांचं इंट्रोडक्शन असं देईन की त्यांच्या स्माईलचे सगळेच फॅन आहेत. पण असं म्हणतात आपलं हसू म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दिसणारं हसू खूप काही सांगून जातं. माणसाचे विचार, माणसाचं अंतर्मन कसं आहे हे पटकन आपल्या समोर येतं त्याच्या हसण्यावरनं. आणि त्यामुळेच ही व्यक्तीच अशी आहे की सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यात पूर्णपणे भरलेला आहे आणि त्या जेव्हा बोलतात तेव्हा तुम्ही फक्त ऐकता. त्यामुळे आजचा नो फिल्टर तुम्ही खूप मन लावून ऐकणार आहात हे मी आधीच बोलते तुम्हाला. त्यामुळे अर्थात आपल्याकडे आलेले आहेत रेणुका शहाणे. नमस्कार. खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या मंचावर. खूप धन्यवाद. मी जसं म्हटलं की माणसाचा चेहरा खूप बोलतो. चेहरा पाहिला की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात आणि जेव्हा माणूस हसतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात काय सुरू आहे हे सुद्धा आपल्याला कळून जातं. तर तुमच्या हसण्याचं नेमकं हे राज काय आहे त्याच्या मागे, काय दडलंय याच्यामध्ये? आणि जसं मी म्हटलं की अंतर्मनाशी ते कनेक्टेड असतं तर पहिलं मला याचं उत्तर द्याल तुम्ही, कारण उत्तर निमित्ताने आपण भेटत आहोत. खरंच नाही, खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं समाधानी वृत्ती लहानपणापासूनच म्हणजे खूप अशा काय म्हणतात महत्वाकांक्षी खूप नाहीये. त्यामुळे मी खूप कमी गोष्टींमध्ये मला खूप मजा येते, आनंद वाटतो. त्यामुळे तो कुठेतरी चेहऱ्यावर पण दिसतो. पण कसं वाटलं उत्तर? नाही पण मला इथे विचारायचंय की आई एवढी मोठी लेखिका म्हणजे शांता गोखले, त्यांच्या सुकन्या तुम्ही, आणि तुम्ही जे म्हणालात की महत्वाकांक्षी तशी फारशी नव्हते, पण मग तो आईचा दट्ट्या नव्हता का? म्हणजे लहानपणापासून ते कसं होतं की महत्वाकांक्षी नव्हते हे तुम्ही? नाही, महत्वाकांक्षी म्हणजे कसं की मला अशी काही, मला जर विचारलंस ना तू की स्वप्न काय होती तुझी, अनेक मुला मुलींना ना खूप लहानपणापासूनच त्यांची स्वप्न नक्की पक्की होतात. तशी माझी नव्हती. म्हणजे मी शिक्षणात चांगली होते आणि माझ्या आईचं एकच म्हणणं होतं की शिक्षण पूर्ण करायला पाहिजेस. तर त्याच्यावर तिने खूप भर दिला. त्यामुळे ती शिस्तीचा भाग जो होता तो शिक्षणामध्ये खूप जास्त होता. मला वाटतं की नातेसंबंधांमध्ये ती अशी शिस्त अशी नव्हती, कारण त्याच्यामध्ये एक देवाणघेवाण आणि असा प्रकार आमचा चालूच असायचा. पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र ती अत्यंत पक्की आणि शिस्तप्रिय होती आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला आहे. म्हणजे त्या शिक्षणाचा आणि माझे आजच्या व्यवसायाचं थोडं संबंध आहे, पण तसा बघितलं तर अजिबातच नाही आहे. शिक्षण न घेता सुद्धा आपण ह्या क्षेत्रात खूप चांगलं काम करू शकतो. पण तरीही मला असं वाटतं की एक माणूस म्हणून माझ्यात जी काय प्रगती झाली आहे किंवा विचारांमध्ये जो एक ठामपणा येतो, एक नाही म्हणण्याची पण शक्ती मिळते. बिकॉज तुम्हाला माहिती आहे की काहीच नाही झालं तर मग तुम्ही क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये जे MA केलं आहे त्याचं काहीतरी पुढे जाऊन करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी शिक्षण खूप महत्त्वपूर्ण आहे.
तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजीचा उल्लेख केलात आणि आत्ताची जी परिस्थिती आहे आपण पाहतोय आज बऱ्याच जणांना त्याची गरज आहे. हो. म्हणजे असं म्हणत पूर्वी असं कदाचित म्हणत असतील की माणूस वेडाच झालाय, हा कसं तरी वागतो, कसं तरी बोलतो, पण आत्ता त्यामागचं गणित आपल्याला हळूहळू कळतंय, कारण त्याच्यावर ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यावर जनजागृती आलेली आहे, खूप पॉडकास्ट होत आहेत, खूप आपण ऐकतोय. तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजी केल्या, त्यामुळे आत्ता मला तुम्हाला उत्तर या चित्रपटाच्या रिलेटेड थोडंसं मी विचारेन की आत्ता जी जनरेशन आहे किंवा आम्ही म्हणू थोडी अजून 5-1 वर्षापासून जे झपाट्याने सगळं चेंज झालंय, सगळं तांत्रिक युग आलेलं आहे, मुलांच्या हातात मोबाईल, इतर सगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यामुळे संवाद कमी झालाय, माणसांना माणूस नकोय, ती स्पेस हवी, अर्थात ती स्पेस असावी, पण ती स्पेस एवढी वाढत चालली आहे की आपण एकत्रच येत नाहीत. तर मला तुम्हाला याच्यावर, तुम्ही आता ते शिकलेले आहात त्यामुळे मला विचारायचंय की याचं उत्तर मला द्याल की आता जी मुलांचं आणि त्यांच्या पालकांमधला जो संवाद कमी होत चाललाय ते कुठे चुकतंय किंवा कुठे काय करायला हवं किंवा ते गणित कसं जुळवावं? बरोबर. मला एकतर वाटतं की पालकांनी आपलं थोडंसं पालकत्व सोडून त्यांच्या विश्वात रस घेण्याची खूप गरज आहे. कारण ते विश्व इतकं नवीन आहे आपल्यासाठी, माझ्या पिढीसाठी तर मी इतका काळ आणि इतके भराभर बदल पाहिलेत की मी जर अपडेटेड राहिले नाही तर मी कुठल्या विषयावर बोलू शकले असते माझ्या मुलांबरोबर. त्यामुळे ते जे एक अपडेट होणं आहे, म्हणजे तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही काम करणारे असाल, तुमचं क्षेत्र अगदी एक पर्टिक्युलर अगदी म्हणजे स्पेशलाइज्ड असेल, काही असेल, थोडासा वेळ काढून आजच्या समाजाची परिस्थिती, तांत्रिक गोष्टींची जी काही परिस्थिती आहे, ईमेल आली, त्याच्यानंतर मग एक्सेल, वर्ड, हे सगळं मी रीतसर शिकले. कारण मला माहिती होतं की ही जी दुनिया आता नवीन उघडलेली आहे आपल्यासमोर, ते तांत्रिक ज्ञान असणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे दर स्टेजला ना मी स्वतःला अपडेट करत गेले. त्यामुळे मी माझ्या मुलांना असं नाही आहे की काही गोष्टी ते मला शिकवत नाहीत, ते शिकवतातच, ते माझे छोटे गुरु आहेत, पण मोस्ट ऑफ द थिंग्स मी स्वतःला अपडेटेड ठेवलेलं आहे. त्यामुळे मी सतत त्यांच्याशी हे असं म्हणत नाही तुमच्या पिढीला काय, तुमच्या पिढीला काय, हे इतकं चुकीचं बोलणं असतं ना, आणि आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं वगैरे, ते कोणाला ऐकायची गरजच नाही आहे. तुम्ही आत्ताचा काळ काय आहे त्याच्याबरोबर कसा काय समतोल तुम्ही बांधू शकता ते महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी अपडेट राहणं बरोबर, आणि त्यामध्ये मग संवाद तुम्ही करू शकता. म्हणजे लहानपणापासूनच माझ्या मुलांच्या आयुष्यात मला प्रचंड रस होता. त्यामुळे मी सगळ्या गोष्टींमध्ये की बाबा ते कार्टून जरी बघत असले तरी हे पात्र त्या कार्टूनमध्ये त्यांना का आवडतं आहे, त्यामागची काय असेल, ते त्यांना रिलेटेबल का वाटतं नाही. त्यामुळे त्यांच्या विश्वात एक रस घेऊन जर तुम्ही पालकत्व पुढे ठेवलं, शिस्त पण ठेवली, पण हा बॅलन्स ठेवला, तर मग तो संवाद उघडा राहतो, म्हणजे ते द्वार उघडं राहतं. आणि त्यामुळे माझे आज मुलगे जे आहेत त्यांचा आणि माझा जसा उत्तर ह्या चित्रपटाच्या टीजरमध्ये पाहिला असेल की तुटक संवाद आहे त्या मुलाचा, त्याच्यामध्ये आणि त्याच्या आईमध्ये खूप दरी आहे ॲक्च्युली. म्हणजे इमोशनली जरी कनेक्टेड असले तरी संभाषण काहीच नाही. त्यामुळे 2 लोक एका घरात राहतात, पण एक आपल्या विश्वात आणि एक म्हणजे ह्या विश्वात जाऊ पाहते पण तिला एंट्री नाही आहे, बरोबर, अशी स्थिती आहे. तसं माझं आणि माझ्या मुलांबरोबर लकीली त्या कारणासाठी नाही आहे, पण त्याच्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, कारण त्यांचं ते वयच नसतं हे सगळं समजून घेण्याचं. आपल्यालाच समजून घ्यावं लागतं पालक म्हणून. बरोबर. तुम्ही आता उत्तर मधील तो संवाद, आता मी टीझर पाहिला त्याच्यामुळे म्हणते की आता पण हे बऱ्याच बाबतीत होतंय की आईचा फोन आला, ह्याचा का केला फोन हिने, जाऊ दे, उचलतच नाही, किंवा उचलून अगं नंतर कर ग, म्हणजे जो हक्काचा माणूस आहे त्याच्यावर आपण असं जसं ओरडतो ना, नंतर कर ग, आता वेळ नाही मला, मी इथे आहे तिथे, असं. म्हणजे मुलांना ना काही बाबतीत आई हवी असते जेव्हा गरज असते तिथे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत, पण जेव्हा त्यांचा एक एन्जॉयमेंटचा काळ असतो तिथे जर तिने फोन केला तर ते डिस्टर्ब वाटतं तुम्हाला. मग मला याच वेळी यालाच कनेक्ट मी विचारेन की याचं उत्तर तुम्ही
कसं द्याल? म्हणजे की काय एकंदरीत ती दरी मिटवायला किंवा तो संवाद अजून मोकळा व्हायला किंवा हे जे थोडं अवॉइड करणं चालू आहे आईला ते कमी करायला नेमकं काय करायला हवं? म्हणजे कशा पद्धतीने आईने पण थोडं स्वतःला अपग्रेड करायला हवं किंवा अपडेट ठेवायला मी माझ्या मुलांबरोबर ना असंच ठरवलेलं आहे की माझा जर फोन घेतला गेला नाही तर मी मेसेज टाकते एकतर, कारण मेसेज ही इतकी सोपी गोष्ट आहे की तुला वेळ मिळाला की जरा फोन कर, अर्जंट आहे. म्हणजे असंच सहज केला असेल तर मग त्यांनी नाही उचलला तर मग मला असं ते फार अशी अर्जन्सी वाटत नाही की नाही केलाच पाहिजे फोन आणि बोलणंच झालं पाहिजे असं नाहीये. पण जर काही खरंच महत्वाचं काम असेल तर मग मी मेसेज सुद्धा टाकते की बाबा तुला जेव्हा वेळ मिळेल आणि मेसेज पाहिलास की लगेच फोन कर, काहीतरी अर्जंट आहे. मग ते लगेच करतातच फोन परत. पण मला असं वाटतं की एक जनरल एक रुटीनचाच भाग होतो ना. म्हणजे आता साधारण 1-1.5 वाजता म्हणजे मी फोन करतेच माझ्या मुलांना की बाबा जेवलास का, आणि हे मी ठरवलं होतं अजिबात मी करणार नाही आई झाल्यावर. म्हणजे काही गोष्टी असतात ना आपण मोठे होताना आपण ठरवलेलं असतं की हे जे काय आई करते ना हे मी अजिबात करणार नाही. आणि पण त्या सगळ्याच गोष्टी मी करते. अपसूक होतात त्या. आणि कृतज्ञता इतकी वाढते आईच्या साठी एक पालक झाल्यानंतर असं क्षणोक्षणी आपल्याला जाणवतं की अरे हे जे ती करत होती ते का करत होती, त्याच्या मागची भूमिका काय होती. त्यामुळे ते सगळं आता त्याचा उलगडा होत चाललाय आणि मी जितकी जास्त माझं वय वाढतंय तितकं जास्त मी माझ्या आईसारखी व्हायला लागली आहे. आणि आईचं एक वाक्य पण असतं, तू आई झाल्यावर तुला कळेल. आणि ते कळतं, त्याचं उत्तर मिळतं. निश्चित निश्चित. तुमचं आणि तुमच्या आईचं नातं नेमकं कसं होतं? कारण कसं असतं म्हणजे अशा घरात आपण जेव्हा वाढतो की जिथे आई वैचारिक दृष्टीने खूप प्रगल्भ आहे तेव्हा आपण त्या लेवलला आपली आई असते त्यामुळे आपण तो तिच्याशी कंपॅरिझनच्या ह्याच्यात पडत नाही. पण कुठेतरी त्याचं एक नकळत त्यांचं जे सर्कल असतं ते एक वेगळ्या विश्वाचं सर्कल असतं, प्रगल्भ विचारांचं असतं. त्याचं दडपण कधी तुमच्यावर यायचं, आपण पण असं थोडंसं व्हायला पाहिजे असं नव्हतं वाटत मला तर. म्हणजे त्यांचं वर्तुळ जेव्हा भेटायचं आणि गप्पा मारायच्या मला काही कळायच्या नाहीत. त्यामुळे अर्ध्याहून अधिक डोक्यावरून जायचं. त्यामुळे त्या विश्वाबद्दल ऍक्च्युली मला क्युरिओसिटी पण नव्हती, माहिती ना लहानपणी. तसं असतं ना की जितकं जास्त तुम्ही एका पर्टिक्युलर प्रकारचं विश्व बघता त्याच्याबद्दलचं आकर्षण पण कमी होऊन जातं. पण आपसूक ते संस्कार होत असतात तुमच्यावर, त्यामुळे तुमच्या जडणघडणीत त्याचा डेफिनेटली प्रभाव पडतो. पण असं नव्हतं, मला आकर्षण नव्हतं की अरे मला हे जाणून घ्यायचं आहे किंवा ह्यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे ते मला पूर्णपणे कळलं पाहिजे वगैरे, अशी माझी क्युरिओसिटीच नव्हती. मला त्यात रस नव्हता. पण तिने आम्हाला खूप म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं जग दाखवलं. म्हणजे कसं की आपल्याकडे कला संस्कृतीचे जी दालनं आहेत ना ती तिने उघडी केली आमच्यासाठी आणि तो अनुभव दिला. हे फार कमी पालक की बाबा हे बघ ते वाच, नसेल तुला वाचण्यात नसेल इंटरेस्ट तर मग तू म्हणजे पेंटिंगमध्ये आहे का, गाण्यामध्ये आहे का, नृत्यामध्ये आहे का, म्हणजे ह्या सगळ्या ज्या सांस्कृतिक कला आहेत तर त्या आमच्या आयुष्यात एक फार महत्वाची जागा होती त्या सगळ्यांसाठी. आणि त्याच्याबद्दल विश्लेषण पण केलं जायचं की बाबा हे कुठल्या गोष्टी आवडल्या, कुठल्या गोष्टी नाही आवडल्या. त्यामुळे ती एक अभ्यासू वृत्ती सगळ्याच बाबतीत तयार झाली आणि त्याचा मला आजही खूप फायदा होतो. मी माझ्या मुलांच्या बाबतीत खूप प्रयत्न केला तो, पण माझी मुलं आणि आम्ही ह्याच्यामध्ये एकतर जनरेशनल खूप मोठी गॅप आहे. म्हणजे जसं माझ्या आईला वाटायचं आम्हाला नेहमी ती बाहेर काढायचा प्रयत्न करायची की बाहेर जाऊन फिजिकल काहीतरी ऍक्टिव्हिटी करा वगैरे. आईचा खूप भर, कारण ती बॅडमिंटन खेळायची लहानपणी. तर आणि मला म्हणजे अजिबात नाही, मी घरघुसू नंबर 1 आहे. मला घराच्या बाहेर पडायला आवडत नाही. तर हे आता हा स्वभाव दोषच आहे माझा किंवा स्वभाव गुण असेल, काही असेल. पण तो म्हणजे लहानपणी म्हणजे तिला असं वाटायचं की ही स्पोर्ट्स का नाही करत, आणि मला अजिबातच फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. मला पुस्तकं द्या, मी ते भराभर वाचून काढायची आणि तिला वाटायचं की अरे पुस्तकातच हिचं मन रमतं. आता मी माझ्या मुलांना बघते, त्यांना पुस्तकातच नाही आहे रस. म्हणजे धाकट्याला आहे जरा, आता मोठा झाल्यानंतर त्याला ती रुची आली आहे, म्हणजे पुस्तकांबद्दल वाचन संस्कृती जरा वाढली आहे त्याची. पण मोठ्या मुलाला तर नाहीच आणि फोनमध्येच
त्याचं लक्ष जास्त असतं. पण मी विचार करते आणि म्हणते की फोनमध्ये तो ह्याच गोष्टी वाचतच असतो ना, त्याला ते ज्ञान मिळतच असतं जे मी माझ्या पुस्तकातून मला मिळालं. तर मी जेवढा काळ पुस्तकांमध्ये घालवला तो फोनमध्ये घालवतोय. अर्थात डोळे बिघडणं वगैरे ह्याकडे आपला म्हणजे लक्ष असतं, त्यामुळे आपल्याला भीती वाटते. पण हेच त्यांचं विश्व आहे ना ग. आपण किती प्रमाणात त्यांना सांगायचं की नाही नाही हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि एकीकडे पाहिलं तर आपण पण किती फोनवर असतो. तर आपण एक त्यांना काय उदाहरण देतोय. ते तेच बघतात आणि म्हणतात पण तुम्ही पण वापरताच ना फोन. मग आपण काय म्हणायचं पालक म्हणून की तुलना करायची नाही, आम्ही पालक आहोत, तुम्ही मुलं आहात. त्यामुळे त्यांना समजून घेतलं पाहिजे की त्यांचं विश्वच आहे या फोनशी कनेक्टेड. एकेकाळी आपल्या घरामध्ये एक टीव्ही पण म्हणजे खूप महान गोष्ट असायची. सगळे एकत्र बघून, कधी कधी तर ज्यांच्याकडे टीव्ही होता आसपासचे लोक येऊन बसायचे आणि सगळेच बघायचे एकत्र. त्यामुळे एक एकत्रित गोष्टी बघण्याचा जो आनंद होता तो मोठं होताना आपण घेतलेला आहे. आपल्या मुलांना तसं नाहीये. त्यांना त्यांच्या गोष्टी त्यांच्या वेळेत बघायच्या असतात, त्या एकत्र बघायच्या नसतात. काही गोष्टी मग ठरवून आम्ही एकत्र बघतो. काही सिरीज असो किंवा काही फिल्म्स असो त्या आम्ही एकत्र बसून बघतो. पण काही गोष्टी आहेत ज्या आम्ही पण वेगळं बघतो, आम्हाला त्यांच्याबरोबर बघायला विचित्र वाटेल, त्यांनाही आमच्याबरोबर बघायला विचित्र वाटेल. त्यामुळे ह्या गोष्टी आपण पण समजून घेतल्या पाहिजेत. सगळ्याच नवीन गोष्टी वाईट असं जर आपण ठरवलं तर आपला विकासच होणार नाही, माहिती ना, पुढेच जाणार नाही. फक्त एकच काळजी आहे की आपल्याला त्यांना ते जे डेंजर्स आहेत ह्या म्हणजे तांत्रिक युगाचे त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती त्यांना घ्यायला सांगायची, म्हणजे त्यांच्याच फोनवरून, आणि आपण पण द्यायचा प्रयत्न करायचे. कारण ते खूप भयानक स्केरी जागा आहे ती. ऑल्सो प्रेशर्स, ट्रोलिंग वोलिंग ह्या सगळ्याचं की बाबा त्याचा परिणाम तुमच्यावर कसा होऊ द्यायचा नाही, ह्याबद्दल जे काय समुपदेशन आहे ते पालक म्हणून तुम्हाला द्यायलाच पाहिजे घरी. निश्चित. कट्टू, तुमच्याकडे आता मी येईन ते म्हणजे मनोरंजन क्षेत्रात तुमची एंट्री झाली तेव्हा आईशी असणारा जो संवाद, तुम्ही आत्ताच म्हणालात की आईने सांस्कृतिक कलांसाठी खूप सपोर्ट केला, त्यामुळे अर्थात मनोरंजन क्षेत्रातली ती एंट्री तुमची थोडी सुखकर असेल, तिथे संघर्ष करावा लागला नसेल, आईचा विरोध किंवा, पण जो पुढचा संघर्ष असतो ना, काम मिळवणं, काम येणं आणि ती टिकून राहणं, ती येत राहणं, हे सगळंच असतं. मला तुमचा जो हा इतक्या वर्षांची कारकीर्द आहे, मग अगदी सुरभी, सर्कस, आम्ही सैलाब पाहिले, इम्तिहान पाहिले, तुमची जी इम्तियाज अलीची डिरेक्टर होता आणि आता आधी रवी राय आणि मग इम्तियाज अली, आणि आता सगळेच मोठे हे झालेले आहेत, दिग्दर्शक झालेले आहेत. पण इतक्या वेगवेगळ्या तुम्ही मालिका केल्या आहेत, टेलिव्हिजन आणि सिनेमे केलेले आहेत, मराठी, हिंदी. तुम्हाला चेंजेस काय वाटतात इतक्या वर्षात, आणि ते चांगले झाले आहेत की कसे झालेत, किंवा अजून काय व्हायला हवं, म्हणजे मराठी इंडस्ट्रीतही मी म्हणेन, कारण तुम्ही दोन्ही क्षेत्रात काम केलेलं आहे. नाही, एक तर डिजिटल युगच आलं जे अत्यंत म्हणजे ती पूर्ण प्रक्रियाच बदलली ग. काही लोकांची जी कामं आहेत ती आता नाहीच उरलेली. म्हणजे नेगेटिव्ह कटर्स एक स्पेसिफिक आणि फार मौलाचं काम होतं ते एका जमान्यात, आणि ते सगळे नेगेटिव्ह कटर्स म्हणजे त्यांचं काही कामच राहिलेलं नाही, कारण नेगेटिव्हच नाही, तर तिथे काय काम करणार ते. तर काही गोष्टींमध्ये जसे दिग्दर्शक आहेत किंवा सिनेमॅटोग्राफर्स आहेत, त्यांनी तांत्रिक आपल्यात बदल घडवून शिकून मग ते अपडेट झाले, त्यामुळे ते दोन्ही युगात काम करू शकतात, आधीच्या आणि आत्ताच्या. पण बरेच असे गोष्ट म्हणजे जे एडिटर्स फक्त स्टाईनबेकवरच काम करायचे, त्यांना ॲविड आल्यानंतर डिजिटलला ते जे ॲडजस्ट होऊ शकले नाही, मग ते कुठलं काम करणार होते. तर हे जे मूलभूत बदल झालेत ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये, ते एकतर शिकण्याची खूप गरज आहे. त्यामुळेच मी स्वतःला म्हणजे असं लिमिट नाही केलं. मला कुठलंही काम कुठल्याही माध्यमात आलं तरी ते स्वीकारायची इच्छा असते माझी. नवीन लोकांबरोबर काम करायची मजा आहे एक, कारण त्यांना सगळंच माहिती असतं. नाही, कारण तुम्ही दोन्ही याच्यात दिग्गजांबरोबर पण काम केलं, आता नवोदितांबरोबर पण काम सुरू आहे, आणि दोघांकडून शिकायला मिळतं, त्यामुळे ती एक मस्त प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की फक्त तू म्हणालीस की काय तुला आवडत नाही हे बदल झालेला, ते मला वाटतं की चित्रपट सेल्युलॉइडचा जो आनंद आहे ना, तो आपण कुठलाही चित्रपट पाहिल्यानंतर
जे डेप्थ आपल्याला सेल्युलॉइडवर दिसतं ना, ते समहाव मला डिजिटलमध्ये ती मजा येत नाही. मला असं खूप फ्लॅट वाटतं. कितीही त्याच्यामध्ये अनेक खूप अप्रतिम चित्रपट झाले आहेत डिजिटलवर, पण तरीही समहाव ते एक पूर्वीचा सेल्युलॉइडचा कुठलाही चित्रपट सुरू झाला ना की एक काहीतरी वेगळंच वाटतं ते विश्व, आणि त्याची एक जादू वेगळी होती. ती मला आजही असं वाटत नाही की डिजिटल युगात मला दिसते ती. सो ते एक वाईट वाटतं की अजूनही ॲक्च्युली जर त्याचा बॅलन्स आपण करू शकलो की रॉ स्टॉक वापरून सेल्युलॉइडवर आपण चित्रपट काढायचे, पण ते इतके महाग आहेत आता की ते म्हणजे आपण करूच शकत नाही. ती प्रक्रियाच बंद झाली, लॅब्स बंद झाले. सॅड. एक युगच समाप्त झालं. बरोबर. आता जसं आपण आता इंडस्ट्रीविषयी बोलतोय, आता खूप ऑप्शन्स आहेत ऑडिशन देताना. तुम्ही घरातनंही ऑडिशन देऊ शकता, व्हिडिओ क्लिप पाठवून सगळं करू शकता. पण तुमच्या वेळी तुम्ही जेव्हा सुरुवात केली, तुम्हाला तुमची ऑडिशन आठवते पहिली? मला आणि रिजेक्शन, ऑडिशन रिजेक्शन आणि मग रिजेक्शनच. कारण माझे ऑडिशन इतके वाईट होते. हम आपके हैं कोण सोडल्यास बाकी मी एका कुठल्या तरी मालिकेच्या ऑडिशनसाठी खूप पूर्वी गेले होते. म्हणजे तेव्हा तर सुरुवात पण झाली नव्हती माझं. ॲक्च्युली अभिनय मी टेलिव्हिजनसाठी कधीच केला नव्हता तेव्हा. तर एका मराठी आय थिंक सिरियलसाठीच ऑडिशन घेतली गेली होती. आणि तिकडे आम्ही एका छोट्याशा खोलीत ना खूप साऱ्या होतो, आणि त्यात सुकन्या कुलकर्णी होती. सुकन्या मोने कुलकर्णी मोने, हा तेव्हा ती कुलकर्णीच होती. आणि त्यावेळेला ऑडिशन झालं आणि माझा अगदीच काहीतरी बेंगरूळ असं काहीतरी ऑडिशन मी दिलं, आणि ते सगळ्यांच्या समोरच द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही एकमेकांचं ऑडिशन बघत होतो. आणि सुकन्या आली आणि काय तिने अप्रतिम ऑडिशन दिलं. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्यावेळेला त्या क्षणाला वाटलं की चला आपण बॅगा उचलून घरी जाऊया. पण खरंच म्हणजे तिने जे ऑडिशन दिलं होतं ना ते म्हणजे बघण्यासारखं होतं. मग सुरभीचं ऑडिशन मी दिलं. त्यात काय ओव्हर कॉन्फिडन्स माझा. 4 पानी बृहदेश्वर मंदिराबद्दल मला त्यांनी लिहून दिलं होतं की हे पाठ करून कॅमेरासमोर बोलायचंय म्हणून. ते आदल्या दिवशी मला पाठवून दिलं होतं सिद्धार्थ काकनी. तर ते मी पाठ केलं आणि मला माझ्या स्मृतीवर पूर्ण विश्वास होता की मी खूप छान पद्धतीने ते करणार. आणि त्या वयाच्या आत्मविश्वासाने मी कॅमेरा फेस केला, मी म्हणायला सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली वगैरे, हसून विसून. 4 वाक्य झाले आणि मी सगळे विसरले. पुढची 4 पानं मी विसरली. आणि माझं म्हणजे आणि मला हसूच यायला लागलं, कारण माझी एकच रिॲक्शन असते की त्यामुळे मला स्वतःच हसू यायला लागलं की किती मूर्ख आहे मी, की मला कुठला आत्मविश्वास होता आणि काय मला काहीच आठवत नाहीये. तर ऑडिशन घेणारे सुनील शानबाग ते थिएटरपासून मी ओळखत होते, त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होते त्यांच्याबरोबर. तर ते म्हणाले नाही नाही बोलत जा, स्क्रिप्टमध्ये बघून बोलत जा. म्हणून मी थांबवलं नाही ऑडिशन. स्क्रिप्टमध्ये बघितलं, हसले, ते केलं पूर्ण. आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं हे काही मला मिळत नाही, सुरभीची गोष्ट. आणि सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली आणि म्हणाले की काय म्हणजे किती चुकते ही, त्याला दिसायला वगैरे ठीक आहे पण चुकते किती ती. तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसते, म्हणजे तुझ्या धीरगंभीर स्वभावाला जे आपल्याला एक हवंय, एक दुसऱ्या पिढीची एक एक बॅलन्स आणि वेगळ्या पद्धतीचं एक अप्रोच सूत्रसंचालनासाठी, तो तिचा परफेक्ट आहे, हिलाच घेऊया बघ मस्त होईल ते. तर सिद्धार्थ मग म्हणाले, गीताचं ऐकलं त्यांनी लकीली, आणि म्हणून मला सुरभी मिळाली. म्हणजे वाईट ऑडिशन मधून मला सुरभी मिळाली. पण सुरभी मी पाहिजे त्यावेळेला टीव्हीवर अर्थात, पण त्यातलं थोडं थोडं मला आठवते की तुम्ही एक तर इतकं हिंदी सुंदर वाटायचं कानांना ऐकायला. तर मला तो प्रश्न आधी करायचा आहे की हिंदी कसं काय तेवढं त्यावेळेला इतकं छान त्याच्यावर कमांड आणि त्या पद्धतीने डिलिव्हरी करणं त्याची, त्या भाषेची, ते शब्द तसेच आले पाहिजेत, आणि त्यातही तुम्ही जर उर्दू लहेजा घेऊन बोललात तर समोरच्याला ऐकायला आवडतं, कानांना बरं वाटतं. सो ते सगळं जे आहे ना, मला ते तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कधी काही चुकायचं का बोलताना, किंवा आपण मराठी असल्यामुळे बऱ्याचदा हिंदीमध्ये असं आपली एक लहेजा हे आहे की तो लहेजा
यांचा मराठी लोकांचा थोडासा टोन येतो मध्ये बोलताना वगैरे असं बोललं जातं. हो, आणि त्यात काही वाईट नाही असं मला वाटतं की आपल्या प्रांतामध्ये जसं वेगवेगळ्या भाषेच्या अनुषंगाने आपण इंग्रजी बोलतो, ती आपली भाषा नाही. हिंदी ही आपली भाषा नाही, आपली मातृभाषा मराठी आहे. तरीही आपण हिंदी उत्कृष्ट बोलतो, हे काही कमी गोष्ट नाहीये. हिंदी लोकांना कुठलीही दुसरी भाषा येत नाही, कारण आपल्या मराठीची खुश असतात स्वतःच्या हिंदीवर. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण जर हिंदी बोलतोय आणि चांगलं बोलतोय तर ती जमेचीच बाजू आहे. त्यात काही न्यूनगंड वाटण्याची गरज नाहीये की आपल्याला नीट ते स्पष्ट उच्चार येत नाहीत. इनफॅक्ट आपण मराठी खूप आपलं संस्कृत बेस्ड असल्यामुळे आपले उच्चार जरा जास्त स्पष्ट असतात, एवढंच. बाकी त्याचं जरा त्याला थोडीशी धुसर केले ना उच्चार तर ते व्यवस्थित हिंदी येतं. तर मला लहानपणापासून दुबेजी घरात यायचे, आईचे मित्र होते ते, त्यांच्याकडून खूप चांगली हिंदी ऐकायची सवय झाली होती. त्यामुळे हिंदी चांगली बोलली गेलेली जर आपण ऐकत राहिलो ना तर ते खूप छान पद्धतीने आपण आपल्या बोलण्यात सुद्धा आणू शकतो. तर ती एक म्हणजे जेव्हा व्यवसाय म्हणून मी अभिनय पत्करला तेव्हाच मला असं वाटलं, आणि अजीज मिर्झा वगैरे ह्यांनी पण म्हटलं की तू वाचत जा हिंदी, तू बोलत जा जास्त हिंदी, मग तुझ्या हिंदीत जो मराठीपणा आहे तो थोडा थोडा कमी होईल. म्हणजे असं मला वाटतं की आपण कुठल्याही भाषेत जर काम करत असू तर त्या भाषेवर आपला कमांड असला पाहिजे. त्याचा खूप चांगला एक फायदा मिळतो, कारण आपण मग सहजपणे करू शकतो. मग आपलं लक्ष त्या भाषेकडे नसतं की आपण कसे बोलतोय, काय बोलतोय, ते आपल्याला कठीण जात नाही. त्यामुळे, आणि पहिली गोष्ट म्हणजे माझे वडील नेव्हीमध्ये होते, त्यामुळे आमचा फिरतीचा जॉब म्हणजे आम्ही सगळीकडे फिरायचो ऍक्च्युली. तर माझ्या बालपणात आम्ही विशाखापट्टणमला होतो तेव्हा मला तेलुगू यायचं, उत्तम तेलुगू यायचं. मग आम्ही हैदराबाद, कठीण भाषा आहे पण कारण मी त्यांच्याच बरोबर असायची ना, तेलुगू लोकांबरोबरच माझा वावर असायचा, त्यामुळे मी शिकले, पिकअप केलं. लहानपणी आपण करतो आणि पिकअप जरा लवकर. मग हिंदी, आणि मग मुंबईला आल्यानंतर मग एकदम खूप अगदी पक्की मराठी, शिवाजी पार्क. त्यामुळे तर ते मराठमोळंच वातावरण. एक्झॅक्टली, बरोबर. सुरभीमध्ये आम्ही पाहायचो की तुम्ही खूप सारी पत्र अशी आजूबाजूला पडलेली असेल, तुम्ही ती एक एक घेऊन वाचायतात, लोकांशी संवाद साधायचात, आणि त्यावेळेचे काही असे किस्से आहेत, काही अशा आठवणी जे तुम्हाला इथे शेअर कराव्याशा वाटतात? इनफॅक्ट मी म्हणेन की आज मला कितीतरी अशी लोक भेटतात जे म्हणतात तुम्ही आमचं पत्रच वाचलं नाही, आम्ही तुम्हाला पत्र लिहायचो, तुम्ही आम्हाला कधीच विनर केलं नाहीत. म्हटलं अहो ते घंगाळा असायचं, त्याच्यातली पत्र आम्ही मिक्स करून जे म्हणजे एक लॉटरी टाईप होतं ते, माहिती ना, त्याच्यात काय आमचा हात नव्हता काही वेगळा. पण त्या काळात डेफिनेटली रक्तानी लिहिलेलं पत्र वगैरे, म्हणजे मी राजेश खन्नांबद्दल वगैरे असं ऐकलं होतं की बायका त्यांना पत्रात म्हणजे आपल्या रक्ताचं पत्र वगैरे पाठवायच्या, तसं मलाही मिळालेलं नाही आहे. आणि त्यामुळे मी म्हणजे ते मिळालं तेव्हा मला ना खूप असं वाटलं की हे काय, हे काहीतरी वेड्यासारखं वेड आहे की कोणीतरी इतकं तुम्हाला आवडतं की तुम्ही स्वतःच्या रक्ताने पत्र वगैरे लिहिता. हे मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काही घडेल, पण ते सुरभीमुळे ते मला अनुभवायला मिळालं. तर ही एक फारच रेअर गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक म्हणजे मुलं मुली ना आपली घर सोडून वगैरे माझ्या घरी यायचे लिटरली, की अरे हे आम्ही तुमचं वाचलं होतं मुलाखतीत, तर आम्हाला मदत करा, आम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम हवं आहे वगैरे. तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सवय झाली होती की म्हणजे त्यांना कॉल करून की प्लीज त्यांना परत घरी पोचवा. कारण अशा अनेक किस्से झाले जे विचित्र आहेत. एक स्टॉकर होता माझा, तो एक फारच भयानक आणि वेगळाच काहीतरी किस्सा होता. त्यामुळे हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे किस्से. आणि तुला गंमत सांगते, माझं पूर्णपणे काम सुरभीचं आधी तरी एक पहिले 100 एपिसोड तर मी स्टुडिओमध्येच काम करायचे. बाकीचे जे दिग्दर्शक वगैरे होते ते फिरत होते भारतभर. तर 100वा आमचा एपिसोड होता. आम्ही फतेपूर सिक्रीला गेलो होतो अँकरिंग करायला, की 100वा एपिसोड तर बाहेर अँकरिंग वगैरे.
आणि तेव्हा जेव्हा लोकांना कळलं की सुरभीचे सिद्धार्थ काका आणि रेणुका शहाणे आलेत म्हणून, तर जे काय मॉब झालो आम्ही, तर तो पण एक म्हणजे भीतीदायक पण होता, पण एक असं वाटलं की अरे लोकप्रियता म्हणजे ही अशी असते, हे अनुभवायला मला पहिल्यांदा मिळालं. त्यामुळे पण त्या पत्रांमध्ये जे प्रेम होतं ना, ते हल्ली डिजिटल मेसेजेसमध्ये नाही वाटत. ते स्वतःच्या अक्षरात आणि काही अत्यंत मोत्यासारखी अक्षरं आणि त्यातली ती पत्र आणि खूप अशा लोक होतात ज्यांच्याबरोबर मी खूप म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत पत्रव्यवहार आमचा चालू होता वगैरे. त्यामुळे होती बाबा त्याची काहीतरी वेगळीच गोडी होती. सुरभीने तुम्हाला परफॉर्मर म्हणून किती समृद्ध केलं? परफॉर्मर म्हणून एकतर ऑफकोर्स आत्मविश्वास खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे, जी सुरभीमुळे मला लाभली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नावाने मी ओळखले गेले. नाहीतर काय होतं की आपण कुठलं तरी एक पात्र अभिनीत करत असतो आणि त्या पात्राबरोबर आपलं असोसिएशन असतं. म्हणजे आजही मला लोक म्हणजे पूजा भाभी म्हणतात फॉर इन्स्टन्स. पण ऍट द सेम टाइम त्यांना माहितीये की मी रेणुका शहाणे आणि ते सुरभीमुळे, कारण सूत्रसंचालनामध्ये एक्झॅक्टली. तर ते डेफिनेटली. आणि आपण खरंच म्हणजे ज्या वृत्तीने सुरभी सुरू केली होती सिद्धार्थ काकनी, त्याचा एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की आपल्याला भारताबद्दल किती अभिमान आहे, आपण वी आर प्राऊड इंडियन्स वगैरे वगैरे. पण म्हणजे नक्की काय, आपल्याला खरंच भारताबद्दल किती माहिती आहे? म्हणजे आपण महाराष्ट्रात राहून आपल्याला नागालँडबद्दल माहिती आहे का? तर फार कमी. आणि त्यावेळेला अर्थात इंटरनेट वगैरेचा काळच नव्हता, त्यामुळे आपल्याला माहिती कुठून काढायची हे पण माहिती नव्हतं. तर त्यामुळे त्या काळाची ही एक गरज सुरभीने पूर्ण केली आणि त्याच बरोबर आम्हाला पण खूप समृद्ध केलं, एक ज्ञान दिलं की बाबा आपल्या देशात केरळा ते काश्मीर ते नागालँड ते राजस्थान वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या अगदी लुप्त होत आहेत कधी कधी, किंवा ज्या आहेत त्या आपल्याला माहितीच नाही आहेत, जे कलाकार आहेत, मास्टर क्राफ्ट्समन आहेत, त्या सगळ्यांबद्दलची माहिती आम्हालाही मिळाली. बरोबर. सो तो एक जो एक कार्यक्रमाबरोबर आपल्याला पण त्याचं एक वलय मिळतं त्या कार्यक्रमाचं, तसं झालं सुरभीच्या बाबतीत. कट्टू दुसरीकडे सर्कस आम्हाला लक्षात, आम्ही पाहायचो टेलिव्हिजनला आणि त्यात इतके कॅरेक्टर्स होते की त्याच्यात शाहरुख खान होता हे आपल्याला खूप नंतर कळलं की आता जो स्टार आहे तो त्याच्यात होता आणि तो त्याच्यात काम करायचा. सो ते दिवसच तुमचे खूप छान असतील ना सर्कसचे, इतके सगळे कलाकार आणि एवढं काम करायचं एकत्र मिळून. काय दिवस होते ते सर्कसचे? एकतर सर्कसच्या बाबतीत मी मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच कुटुंबापलीकडे लोकांबरोबर गेले होते. म्हणजे कामासाठी पुणे, रत्नागिरी, मडगाव आणि मडगाव नाही म्हापसा आणि सातारा. ओके. कारण आम्ही त्या सर्कस जिथे जिथे जायची तिथे जाऊन आम्ही शूट करायचो. तर अपोलो सर्कस होती, त्या सर्कस बरोबर आम्ही टायअप केलं होतं सर्कसचं. तर तिकडे एक तर मला म्हणजे ह्या कलाकारांबरोबर, कारण त्याच्यामधले खूप खूप लोकप्रिय होते हा, कारण त्यांचं नुक्कड ऑलरेडी आलं होतं. शाहरुख फेमस होता कारण फौजी आलं होतं. तर मी त्या मानाने सगळ्यांमध्ये खूपच नवखी होते, माझं तसा काही अनुभव नव्हता खूप. पण खूप 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 शिकायला मिळालं. विनोद प्रधान होते कॅमेरामन. म्हणजे मला आठवतं आम्ही दोघं आजारी होते, आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो शूटिंगच्या आधी, आणि मी त्यांना विचारलं व्हॉट डू यू डू. ते म्हणाले आय एम विनोद प्रधान. म्हटलं हा पण म्हणजे करता काय करता. मी मग घरी आले आणि माझ्या रेखा साय वगैरे यांना म्हटलं, तेव्हा ते म्हणाले अरे परिंदाचे कॅमेरामॅन तुला माहिती नाहीत का, ते आपल्या सर्कसचे कॅमेरामॅन आहेत. म्हटलं बापरे, आता मला खरंच इंडस्ट्रीची काहीच माहिती नव्हती. तर अशी सगळी गंमत. आणि महत्वाचं म्हणजे ह्या कलाकारांबरोबर अगदी खूप मनमिळावू आणि मस्त वातावरणात तर काम झालंच, पण सर्कसच्या लोकांचं आयुष्य आम्हाला बघायला मिळालं आणि ते एक म्हणजे काहीतरी वेगळाच अनुभव होता तो. एकतर असे म्हणजे आम्ही इकडे असे फिरायचो तर इकडे हत्ती होते, इकडे वाघांचं हे होतं एन्क्लोजर होतं, इकडे घोडे होते, इकडे माझे म्हणजे काय मी करायचे खूप कुत्रे होते वगैरे, काय काय वेगवेगळ्या ॲक्ट्सचे लोक आणि ॲक्रोबॅट्स आणि जिम्नॅस्ट आणि ते ट्रपीज आर्टिस्ट. आणि
त्यांच्याबरोबर एक वेगळंच विश्व आम्हाला अनुभवायला मिळालं. तर एक कलाकार म्हणून हे पण म्हणजे आय एम शुअर पत्रकार म्हणून तू पण अनुभवत असशील, पण एक अभिनेता किंवा अभिनेत्री जे असतात त्यांना पण वेगवेगळी आयुष्य जगायला मिळतात आणि ती आपल्याला समृद्ध करत जातात. बरोबर. शाहरुख खान, तेव्हा शाहरुख खान इतका मोठा स्टार होईल, हा दिल शाहरुख खान होईल असं वाटलं होतं. मग कसे असायचा तो सेटवर आणि तो कसं फारच कसं होतं? कॅज्युअलच होता. म्हणजे त्याला त्याचं अजिब म्हणजे फौजीचं पण इतकं त्यात क्रेज होती त्याच्या बाबतीत, पण तरी असं काही कुठे त्याचं हे नव्हतं की आपण कोणीतरी आहोत, असा अजिबात व्यवहार नव्हता त्याचा. खूपच असा नॉर्मल होता तो. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती, खूप मस्त काम करायची. त्याला खूप म्हणजे असं लोक त्याला खूप अप्रिशिएट करतात हे त्याला खूप आवडायचं. म्हणजे ते पहिल्यापासून होतं की मी काही काम केलं आणि लोकांना ते आवडायला पाहिजे, ही त्याची वृत्ती होती. पण त्याच्यासाठी कसून मेहनत करायला तो तयार होता. तिथे कधीच मागे पुढे नाही पाहिलं. आणि त्या काळात थिएटर किंवा सिरियल्समध्ये तो खूप खुश होता. कधीच असा तो म्हणायचा नाही की चित्रपटांकडे मला वळायचं आहे किंवा मला स्टार मोठं व्हायचं आहे चित्रपटांचा वगैरे नाही. पण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना खूप वाटायचं की ह्यानी चित्रपटांमध्ये पण काम करावं वगैरे. मग त्यांचं स्वप्न आय थिंक त्यांनी पूर्ण केलं चित्रपटांमध्ये येऊन. मला आठवतं दिलाश नाही त्यांनी साईन केलं होतं तेव्हा माझ्या एका शूटिंगच्या सेटवर तो आला होता, विवेक वासवानी बरोबर आला होता. आणि तेव्हा तो म्हणाला की अरे ते विश्व काहीतरी वेगळंच आहे. आता मला असं वाटतं की त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय. हो हो, लिटरली. आता शाहरुख बदलला असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कधी भेट झाली? मला नाही वाटत. मला वाटतं की जे म्हणजे एक्स्ट्रीम सक्सेसनी जे एक इतके त्याचे फॅन्स आणि इतके त्याच्यामुळे जे काही म्हणजे वावरण्यात वगैरे फरक करावा लागतोच आपल्याला. आपण काही असं कॅज्युअली इकडे तिकडे नाहीच जाऊ शकत. तर ते तेवढं त्याचं विश्वास डेफिनेटली बदललेलं आहे. म्हणजे पूर्वीसारखा तो जसा इकडे तिकडे फिरायचा आरामात तसं तर नाहीच करता येणार त्याला. पण मूळ त्याची प्रवृत्ती किंवा स्वभाव जो आहे ना तो काही बदललेला नाही किंवा मूळ कामाबद्दलची त्याची जी काही जिद्द आहे आणि ज्या पद्धतीने तो काम करतो ते मला नाही वाटत बदललेलं आहे. तो तेवढाच तो असा हंग्री आहे की चांगलं काम केलं पाहिजे. सैलाब तुमची अगेन टेलिव्हिजनवर येणारी मालिका त्यावेळेला पाहिली जायची खूप, आणि त्याचा विषय खूप असा खूपच असा काय म्हणतात त्याला आपण कसं म्हणू की त्यावेळेचा तसा तो बोल्ड विषय म्हणावा लागेल ना, की लग्न झाल्यानंतर ती मैत्री आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आजही बदललेला नाहीये. आजही बदललेला नाहीये. त्याविषयी ती भूमिका आणि कट्टू, मी तुम्हाला जसं म्हणाल की रील आणि रिअल थोडंसं कनेक्शन, मला याचं उत्तर हवंय मला. नाही ते म्हणजे मी ऍक्च्युली ती भूमिका करताना मला खूप त्रास झाला असं मी म्हणेन. कारण भूमिका करताना आपल्याला त्या कन्व्हिन्स व्हायला लागतं. जोपर्यंत आपण कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपण खूप चांगल्या नॅचरल पद्धतीने ती नाही निभवू शकत. आणि सैलाबच्या शिवानीच्या बाबतीत मला रागच यायचा तिचा की अशी का, ही आपल्या भावाला का नाही सांगत की मला ह्याच्याच बरोबर लग्न करायचं आहे, एवढं काय आणि हे ते. आणि ते म्हणजे रिअल लाईफ मधली रेणुका मला वाटतं प्रश्नचिन्ह तिला पडत होते. म्हणजे प्रश्न अनेक पडत होती शिवानीच्या बाबतीत. तर मला असं वाटलं की मी ती करू शकणार नाही कन्व्हिन्सिंगली, कारण मीच कन्व्हिन्स नाहीये तिच्या बाबतीत. रवी राय म्हणाले की नाही असं उपयोगी नाही, डोंट एस्केप. ते म्हणाले की नाही ही भूमिका मी तुझ्याचसाठी लिहिलेली आहे, तूच केली पाहिजेस म्हणून. बरं, मला त्यांच्याबद्दल आदर होता आणि एक कॉन्फिडन्स होता म्हणून ती भूमिका करता करता पण मी सतत त्यांच्याबरोबर झगडत होते की असं का. पण त्या सगळ्या पूर्ण प्रक्रियेतून मला असं वाटतं की मी एक माणूस म्हणून जरा माझा विकास झाला. कारण माझा जो दृष्टिकोन होता नातेसंबंधांबद्दल, ब्लॅक अँड व्हाईट, तो बदलून गेला कम्प्लिटली. की नाही, काही गोष्टी असतात, काही क्लोजर्स फार गरजेचे असतात, ते जर मिळाले नसतील एका पर्टिक्युलर वेळेत तर मग अशा काही गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणी चांगलं आणि चूक, बरं वाईट असं नसतं. ते त्या गोष्टी
होतात, अनावधानाने कधीतरी होतात आणि कधी कधी असं ठरवून होतात की बाबा आपल्याला ते सुख त्यावेळेला मिळालं नाही तर आता आपल्याला केलं पाहिजे. पण समाज मान्य तर ते डेफिनेटली नाही. आणि त्यामुळेच त्याचा अंत जो आहे तो समाज मान्यच होता, केला होता. की शेवटी आपण म्हणजे नवऱ्याबरोबरचं प्रेम जे हळूहळू डेव्हलप होतं, मग त्याच्यानंतर त्याचं अप्रिसिएशन आपलं वाढतं आणि मग नंतर तो सेलाबमध्ये तो अंत तसा दाखवलेला आहे दोन्हीकडे. पण ते क्लोजर फार महत्वाचं आहे. तर ती मी शिकले त्याच्यातून खरं तर, की नाही असं आपण कुठल्याही नात्याबाबतीत असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण नाही बघू शकत. त्याच्यामध्ये खूप छटा आहेत ज्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जज नाही केलं पाहिजे की हे चूक आहे बरोबर आहे अगदी. बरोबर. कोरा कागज आशा पारेख यांनी डिरेक्ट केलं होतं. हो, आशा पारेख यांनी डिरेक्ट केलं होतं. काय अनुभव होते त्यावेळेचे कोरा कागज? आणि कोरा कागजचा विषय असा होता की बऱ्याचदा म्हणजे तसा तिला सोडून जातो नवरा पहिल्याच रात्री. हो. आणि मग तिच्या धीरासोबत हळूहळू हळूहळू डेव्हलप होणारे ते काय म्हणतात त्यांच्यातलं नातं आणि ते तोही त्यावेळेचा एक वेगळा विषय की तसा बोल्डच म्हणावा लागेल त्या काळातला तो विषय. कारण म्हणजे आताही बघितलं तरी लोक असं बघतील म्हणजे त्याच्याकडे. सो ते कोरा कागजचे आणि त्यातले ते गाजलेल्या तुमच्या भूमिका आणि त्या मालिका. सो त्यावेळेचे काही अनुभव तुम्हाला आशा पारेख यांच्या कोरा कागज करताना एकतर आशा पारेख बरोबर काम करायला मला खूप मजा आली. त्या खूप चांगल्या दिग्दर्शिका आहेत आणि त्या खूप शिस्तप्रिय आहेत आणि त्यांचं विजन अगदी क्लिअर असतं. त्यामुळे त्यांना जे काही हवं आहे ते त्याची क्लॅरिटी इतकी आहे त्यांच्यामध्ये की त्या पोचवू शकतात आणि आपण ते अगदी लीलया करू शकतो काम. बरं, त्या इतक्या टॉपच्या स्टार, पण त्या आम्हाला इतकं जपायच्या आणि इतकं की हिला काही कमी पडू द्यायचं नाही. म्हणजे आम्ही सगळेच ज्या सेटवर आम्ही सगळेच जे आर्टिस्ट होतो ना त्या सगळ्यांच्या बाबतीत इतकं प्रेम आणि इतक्या आदरांनी त्यांनी आम्हाला वागवलं की ते शिकण्यासारखं होतं एकतर. आणि कोरा कागज हा विषय पण म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. अमित बहेल म्हणा, म्हणजे जो माझा नवरा होता जो पहिल्याच रात्री गेला असं दाखवलंय, पण तो माणूस म्हणून खूप चांगला. त्याला खूप कर्स करायचे लोक माहिती ना की अरे इतनी अच्छी पत्नी को छोड़ दिया वगैरे. मग त्याची जी गर्लफ्रेंड म्हणून शालिनीचं पात्र करणारी गृषा कपूर, ती पण माझी इतकी चांगली मैत्रीण आहे आजपर्यंत. सलील अंकोला, सगळ्यांबरोबर काम करायला इतकी मजा आली. आणि एक तो आनंद की आय थिंक ती लास्ट एक अशी मालिका होती जी वीकली होती, साप्ताहिक मालिका होती. त्याच्यानंतर सगळं डेली सोप्स सुरू झाले. तोपर्यंत मला वाटतं बऱ्याचशा मालिका तशाच असायच्या. सास आणि कोरा कागज ह्या दोन अत्यंत लोकप्रिय मालिका स्टार प्लस वरच्या. पण त्याच्यानंतर मग ते डेलीस क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कहाणी घर घर की आलं आणि मग ते पूर्ण टेलिव्हिजनचं स्वरूपच बदलून गेलं. बरोबर, चेंज झालं पूर्ण. रीटा, तुम्ही काय म्हणतात दिग्दर्शित केलेला सिनेमा आणि आईच्या कादंबरीवर आधारित चित्रपट. आणि ती रीटा सुद्धा आम्हाला खूप जवळची वाटायला लागलेली, तिचं लाईफ आणि हे. तर तो रीटा करताना म्हणजे कादंबरी हा एक विषय, आईची कादंबरी, पण जेव्हा त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन करतो तेव्हा आईशी बोलणं झालेलं. आणि कारण मी एकतर तिचीच परवानगी आधी घेतली होती की मी करायचा प्रयत्न करू का, कारण तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की ते माझ्या अंगात आहे की नाही. ते एक्सपेरिमेंटच होतं. आणि माझ्या रानाजींमुळे मी त्याच्याकडे वळले, कारण ते म्हणाले की आता टेलिव्हिजनमध्ये डेली सोप्स तर तू करत नाहीस, करूच शकणार नाही कारण मुलं लहान होती. आणि ते म्हणाले मग तू लिही काहीतरी, तू मग चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरव वगैरे. तर त्या काळात मी म्हटलं काय लिहू मी, मला स्वतःचं असं ओरिजिनल लिखाण असं मी स्वतःला कधी लेखक म्हणून बघितलं नव्हतं आणि कधी केलं नव्हतं. तर मी म्हटलं की आईची कादंबरी, त्याच्यावर लकीली कोणी काही केलं नव्हतं आणि ती खूप मनात राहिली होती, रीटा वेलणकर. तर मी आईला म्हटलं की त्याचं मी अडॅप्ट करू का, एक पटकथा लिहायचा प्रयत्न करते. तर आई म्हणाली अगदी तू कर. आणि मग ती केली मी आणि आईला वाचून दाखवली आणि आईला खरंच खूप आवडली, कारण त्याच्यातले अनेक भाग मला वगळावे लागले. कारण एक कादंबरी आणि चित्रपट ह्याच्यामध्ये अंतर तो तेवढा असतोच.
आणि सगळ्याच गोष्टी मग जमून आल्या आणि मग ते चित्रपट अगदी स्मूथली झालं आणि तो अनुभव इतका म्हणजे फारच आनंद देणारा आणि खूप चॅलेंजिंग, पण त्या चॅलेंजचं पण आव्हान खूप मला आवडलं. त्यामुळे मला वाटलं की आता मी दिग्दर्शन करत राहणार, कारण मला खूप हे आवडलेलं आहे सगळंच. पण त्याच्यानंतर पण खूप मोठ्या गॅपनंतर मग त्रिभंग आलं, त्रिभंग, कारण हो, मी त्याच्यावर येतच होते त्रिभंग. स्वतःच्याच पात्रांची रचना करणं, स्वतःचं ओरिजिनल पटकथा लिहिणं, कारण आईचं ची कादंबरी होती माझ्याकडे, त्यामुळे ते किती मोठी अशी म्हणजे खजाना होता माझ्यासाठी. पण हे सगळं स्वतः निर्माण करायला खूप वेळ लागला मला. आणि तसंही बघितलं तर मी कासवासारखीच आहे, मी काही ससा नाही. त्यामुळे मग हळूहळू वेळ हळू मग घेऊन. ते शेवटी अ, खूप वर्षांनंतर त्रिभंग तुमच्या त्रिभंग आलं. लाईफ एक्सपिरियन्सवर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लाईफ एक्सपिरियन्सवरनं तुम्ही फक्त त्याच्यातल्या चाइल्डहुड म्हणजे जो स्कूलचा भाग आहे तो निश्चितपणे माझ्या आयुष्याशी खूप निगडीत आहे तो. पण बाकीचं नाही, म्हणजे आईचं आणि माझं नातं फारच म्हणजे घट्ट आणि असं नातं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही अडीच नव्हती. इनफॅक्ट त्रिभंग लिहायची सुरुवात त्याच्यापासून झाली की माझ्या आयुष्याच्या केंद्रबिंदू जो आहे तो आई आहे. आणि इतकं भक्कम पाठिंबा आहे माझ्या आईचा मला, आणि इतकं मोठं योगदान आहे तिचं माझ्या आयुष्यात, की ते जर माझं नसतं तर मी काय झाले असते, ह्या विचारातूनच ते अनु आणि नयनताराचं जे 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 नातं आहे ते त्यातून निर्माण झालं. आणि मग मला वाटलं की नाही, तो जो ट्रॉमा आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पिढीत येतो. त्यामुळे मग माशाचं कॅरेक्टर आणि मग ते तिसऱ्या पिढीवर काय त्याचा परिणाम झाला हे मग मी त्याच्यामध्ये आणलं. त्यामुळे खरं म्हणजे ते एक वेगळ्या पद्धतीचा रिस्पॉन्स होता माझ्या स्वतःच्या आयुष्यात. पण येस, जे बालपणाचे जे सिक्वेन्सेस आहेत ते डेफिनेटली माझ्या आयुष्याशी संबंध आहेच त्यांचा. माझा स्वानुभव आहे. जॅकी श्रॉफ रीटामध्ये होते. येस, कसं आहे जॅकी श्रॉफ म्हणजे मस्त, म्हणजे एक दिलखुलास माणूस, दिलखुलास दिलखुलास व्यक्तिमत्व. आणि सच्चा खूप चांगला माणूस, ज्याचा आत्माच चांगला आहे असा माणूस. म्हणजे तो इतका इतरांबद्दल विचार करणारा, समाजभान असणारा माणूस आहे आणि सगळ्यांना इतकी चांगली वागणूक देणारा माणूस आहे. सेटवर कुठेही मी मोठा स्टार आहे हे जाणीव अजिबात कोणाला न देणारा माणूस आहे. आणि मी पहिलं दिग्दर्शन होतं माझं, त्यामुळे तुला कळू शकेल की किती प्रेशर्स असतात. पण अशा एवढ्या मोठ्या स्टारनी जर इतकं आपल्याला प्रोत्साहन दिलं आणि पाठिंबा दिला तर मग ती खूप यात्रा सुखकर होते. आणि तसंच झालं. आणि जॅकी दादा म्हणजे कमालीचा माणूस आहे तो, आणि मस्त अभिनेता आहे. म्हणजे तो इतका नॅचरल आहे ना कॅमेऱ्यासमोर, आणि इतक्या बारीक अशा सूक्ष्म अशा गोष्टी तो अभिनीत करतो की ती मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आणि ते सुख मला मिळालं. जॅकी दादा मस्त माणूस, अक्षरशः मस्त माणूस. त्रिभंग मध्ये काजोल आहे आणि काजोल म्हणजे स्टार, आणि असं बऱ्याचदा तिच्याबद्दल ऐकलं जातं की ती खूप अशी रूड आहे बोलताना, की पटकन तिला जे लोक बोलते. आवडत नाहीत त्यांच्याबद्दल आहे, त्यात काही वादच नाही. आणि ते म्हणजे ती मला असं वाटतं की नैसर्गिक आहे, ती स्वतःला फिल्टर नाही करत. आणि ते किती चांगलं आहे ना, कारण आपण नाहीतर सगळं फिल्टर्डच बघतो लोकांना. ते तिचं जे काय खरं रूप आहे ते दाखवण्यात ती कधीच पाठी जात नाही. आणि तिला असं काही त्याच्याबद्दल असं वाटत नाही. म्हणजे ती ते पण झेलायला तयारच आहे ना, की लोक तिच्याबद्दल काही बोलतात तर त्याचं पण तिला काही फार वाटत नाही, म्हणजे की मी आहे तशी आहे. आपण माझं आणि तिचं नातं इतकं असं घट्ट तयार झालं होतं ना त्रिभंगच्या वेळेला, आणि ते आजही कंटिन्यू होतं. आणि खूप म्हणजे ती शिस्तीची मुलगी आहे. म्हणजे आपण स्टार म्हणून, किंवा तिचंच प्रोडक्शन होतं त्रिभंग, तर तिने कुठेही त्रास नाही दिला किंवा इंटरफिअर नाही केलं, काही नाही, अजिबात नाही. ती एकदा तिने स्क्रिप्ट ऐकलं आणि तिला ते पटलं आणि तिला आवडलं ना, तर ती पूर्णपणे 110, 120,000% तुमच्याबरोबर तिची साथ असते. आणि मस्त, म्हणजे काय नैसर्गिक अभिनेत्री आहे ती.
म्हणजे तिला सांगावं लागत नाही फार, तिचं आकलनच खूप आहे आणि लहानपणापासूनच तिने म्हणजे अनेक लोक पाहिलेत, परिस्थिती पाहिली आहे, त्यामुळे जीवनानुभवानी पण ती अशी समृद्ध आहे मुलगी आणि खूप मस्त आमचं ट्युनिंग होतं. 1997 मध्ये मिसेस माधुरी दीक्षित मालिका आली. मला वाटतं हम आपके कौन नंतर ती मालिका आलेली होती. त्यामुळे अर्थातच आणि माधुरीचं आणि तुमचं नातं खूप घट्ट आहेच, ते तयार झालं. पण ते हम आपके कौन पासून तयार झालं की आधी ओळखायचा? नाही, अजिबातच नाही. आमचं सेटवरच आमची ओळख झाली. इनफॅक्ट पूर्वी माधुरीचे वडील आणि आत्या वगैरे सगळे शिवाजी पार्कला राहायचे. तर लहानपणी तिच्या आत्या आणि माझी मावशी वगैरे असं एकत्र खेळलेले वगैरे आहेत बॅडमिंटन. त्यामुळे तिच्या आईला मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं त्याचं, की अरे वा, म्हणजे बालपणी माझ्या नणंदबाई आणि तुझ्या आई आणि मावशी एकमेकांना ओळखायच्या. आणि त्यामुळे ती माधुरीच्या आई मला नेहमी खूप म्हणजे प्रेमाने बोलवायच्या, तिच्या खोलीत बसवायच्या. तर आम्ही अनेक म्हणजे ती मेकअप करता करता आम्ही अनेकदा गप्पा मारायचो वगैरे असं. त्यामुळे ते एक डेव्हलप झाले ते नातं. म्हणजे फक्त सेटवरच नाही, सेटवर तर चांगलं होतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही खूप म्हणजे आमचं ट्युनिंग खूप झालं. आणि ती खूप मला समजावून सांगायची, कारण ती किती मोठी स्टार होती, तिचा अनुभव इतका होता की ती म्हणजे की काय करावं काय करू नये. म्हणजे ती पहिल्यांदाच मला म्हणाली होती की पाणी पिय, नाही तर तुझी स्किनची वाट लागेल, कारण तिने अनुभवलेलं होतं ते. आणि त्या काळात म्हणजे असे काही वॉशरूम्स वगैरे नसायचेच कुठे, आउटडोअरला तर नाहीच. बायकांसाठी काही असा काही खास विचार केला जायचा नाही, अजिबातच नाही. आता जातो, आता जरा तरी डेफिनेटली परिस्थिती खूप चांगली झाली त्या मानाने. त्या काळात तसं अजिबातच नव्हतं. म्हणजे आपण मॅनेज करायचं. तर ती म्हणाली त्या भीतीने तू अजिबात पाणी कमी पिऊ नकोस. आपण सगळ्या 4 जणी जाऊ शेतात, कुठे जे काय आउटडोअर जायचं असेल ते, आम्ही चुन्नी किंवा पदर वगैरे असे धरू आणि आपण करायचं जे काय करायचं ते. पण कारण अनेकदा नाही तर आपण म्हणतो ना की अरे वॉशरूम नाहीये तर मग आपण पाणीच कमी पिऊया, आपण पिऊच या नको वगैरे असं. तर ती म्हणाली होती की ते अजिबात करायचं नाही. अशा अनेक काही गोष्टी ज्या आपल्याला अनरिलेटेड आहेत, खरं तर आपल्या व्यवसायाशी त्याचा काही संबंध नाही, पण एक कसं राहावं सेटवर ना, ह्याचा खूप तिच्या अनुभवाचा मला फायदा झाला. आणि ती ते अगदी मोकळेपणाने माझ्याबरोबर शेअर करायची. तर ते एक ट्युनिंग होतं डेफिनेटली. पण त्या मालिकेत तुमच्या आपण म्हणतो की रेणुका शहाणे म्हटलं की सोज्वळ भूमिका, सोशिक, संवेदनशील ह्या अशा भूमिका, पण त्याच्यात थोडासा तुमच्या भूमिकेला विनोदाचा तडका होता. आणि म्हणजे अर्थात आत्ता जर कोणी दिग्दर्शक पाहत असतील तर कदाचित त्यांना हे पण हवं की तुम्ही त्याही भूमिका तितक्याच सक्षमपणे साकारलेल्या आहेत की विनोदी भूमिका. सो त्यामुळे विनोद त्याविषयी म्हणायचं की आपली जेव्हा एखादी छबी असते की रेणुका शहाणे म्हटलं की याच भूमिका, मग तिला जेव्हा आपण म्हणतो की वेगळं काहीतरी करायचं म्हणून ती त्यावेळेला ती स्वीकारलेली ऍक्च्युअली डेफिनेटली. कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रामॅटिक भूमिका किती वेगवेगळ्या करू शकतो. कारण मध्यमवर्गीय साधारण त्याच परिस्थितीत असलेल्या नायिका अशाच मला येत होत्या त्या काळात. त्यामुळे ही जेव्हा मला मिसेस माधुरी दीक्षित आली, ती आधी ऍक्च्युअली कुंदनच्या डिरेक्ट करत होते. त्यांच्याबरोबर मी सर्कसमध्ये केलं होतं काम. त्यामुळे मला खूप उत्सुकता होती त्यांच्याबरोबर काम करायची. जाने भी दो यारो हे माझी वन ऑफ द फेवरेट फिल्म्स आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती कॉमेडीमध्ये. तर मग त्यांनी जेव्हा दिग्दर्शन केलं, मग काही काळानंतर राजन वाघधारेंनी केलं. पण खूप मस्त अनुभव होता तो. म्हणजे ती जेवढी चालायला पाहिजे तेवढी नव्हती चालली. कदाचित लोकांना ते नाही पचलं माझं कॉमेडीमध्ये काम करणं, किंवा त्यांना माझं काम आवडलं नसेल फॉर ऑल आपलं एक छबी तयार असते. त्यामुळे त्याला तडा गेला की लोकांना नाही ते फारसं आवडत. पण अदरवाईज करताना खूपच मजा आली आम्हाला. आणि तुषार दळवी होता माझ्याबरोबर, त्यामुळे, आणि प्रतीक्षा लोणकर, त्यामुळे कंपनी पण इतकी सॉलिड होती. बरं, माधुरी दीक्षितचं आता तुम्ही हम आपके कौनच्या वेळेची आठवण सांगितलं, म्हणून आता सतीश हा आपल्यातून गेला. त्यावेळेच्या काही किस्से, कारण जो एक पडद्यावर पाहताना जो एक अनुभव सगळ्यांनीच दिलेला आहे, त्यातील
एक व्यक्ती जाणं आपल्यातून, खरंच. मला त्यांच्या म्हणजे खूप आठवणी खेद तुमच्याकडनं वाटतं, दुःख वाटतं, खूप दुःख होतं की एक एक करून म्हणजे आता अजित वाच्छानीजी नाहीत, मग रीमाताई, तिचं जाणं म्हणजे फार शॉकिंग होतं, शॉकिंग, फारच शॉकिंग होतं. लक्ष्मीकांत नाही, हो हो, तर मग आता सतीशजी नाहीत, आणि ह्या सगळ्यांना मी म्हणजे हसत खेळत म्हणजे एकत्र काम करताना पाहिलेलं आहे ना, त्यामुळे ते अगदीच पचवायला फार कठीण गोष्ट आहे खरं तर. फारच शॉकिंग गोष्ट आहे ती, आणि खूपच वाईट वाटतं. असं वाटतं की नाही नाही, ह्यांनी म्हणजे आपण गेल्यानंतर मग ह्यांनी जावं, असे हे लोक आहेत. पण ह्यांचं जाणं खूप वाईट वाटतं. लक्ष्मीकांतजींचा उल्लेख केला आणि आता उत्तरमध्ये अभिनय बेर्डे आहे, त्यामुळे खरंच. आठवणी जाग्या झाल्या असतील अभिनय सोबत काम करताना, कारण लक्ष्मीकांतजींसोबतही काम केलंय. मला ते सांगाल त्याच्याविषयी, अभिनय आणि कट्टू लक्ष्मीकांत बेर्डे. माझी सुरुवातच मी लक्ष्मीकांत बरोबर काम केलं होतं सुरुवातीच्या काळात. म्हणजे हातसूनबाईचा भाऊ नावाचं जे चित्रपट होतं पुरुषोत्तम बेर्डेंचं, त्यात मी लक्ष्मीकांतची हिरोईन होते. अर्थात फिल्मची मी हिरोईन नव्हते, त्यात नीनाताई हिरोईन होत्या, कारण त्या लक्ष्मीकांतची बहीण होत्या. पण मी रोमॅन्टिक हिरोईन होते त्यांची. आणि लक्ष्मीकांत म्हणजे हजरजबाबीपणा आणि त्यांचं टायमिंग वगैरे हे सगळं इतकं अमेझिंग होतं. आणि काम करताना मला असं वाटायचं की हे इम्प्रोव्हाइज ह्यांनी केलं तर मी आता काय काय त्याच्यावर इम्प्रोव्हायझेशन करू, हे मला काही कळायचं नाही. पण लक्ष्मीकांतनी खूप मला सूचना दिल्या, टायमिंग कसं करायचं, कसं इम्प्रोव्हाइज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप मला शिकवल्या आणि सांभाळलं लिटरली सेटवर. म्हणजे त्याच्यामध्ये गाणं नाच करताना जी माझी त्रेधा तिरपीट व्हायची, तर ते पण त्यांनी अगदी शांतपणे मला हाताळलं त्यांनी की नाही नाही असं कर तसं कर. मग आम्ही हम आपके हैं कौनमध्ये पण एकत्र काम केलं, आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी मला खूप मदत पण केली, कारण मी त्या मानाने नवखी होते. बरोबर. रीमाताई, लक्ष्मीकांत ह्यांनी अगदी ग्रुपमध्ये आणण्याचा जो अगदी खरंच प्रयत्नपूर्वक मला घेतलं त्यांच्यामध्ये, आणि त्यामुळे मला असं कम्फर्टेबल केलं त्यांनी. सो तेव्हा, आणि त्याचं पण अचानक जाणं हे फारच विचित्र होतं, म्हणजे त्रासदायक होतं. आणि त्याच्यानंतर अभिनय बरोबर काम करायला लागले तेव्हा तो पहिला क्षण जेव्हा होता तेव्हा मी बोलूच शकले नाही अगं, कारण ते आपण त्या सगळ्या गोष्टीत जेव्हा जातो, आपले ज्या आठवणी आहेत किंवा जे क्षण आपण घालवले आहेत, आणि मग नंतर ह्या मुलाला बघते मी आणि मला वाटतं की अरे वा, आज लक्ष्मीकांत असता तर तो कितीतरी त्याला असं ऊर भरून आलं असतं त्याच्या मुलाला बघून. कारण जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं अभिनय, तेव्हा तो म्हणायचा की आता सगळे म्हणतील लक्षाचा अभिनय उत्तम आहे, लक्षाचा अभिनय उत्कृष्ट आहे, तर त्यासाठी त्यांनी त्याचं नाव अभिनय ठेवलं होतं. आणि ते तो आता पूर्ण करतोय, लक्षाचं स्वप्न. त्यामुळे ती एक खूप चांगली गोष्ट आहे. खूप कुठेतरी लक्ष्मीकांत बघत असणार आणि खूप आशीर्वाद देत असणार अभिनयला. अभिनयासोबत आता उत्तरमध्ये तुम्ही काम करताय, त्यामुळे अभिनयला सोबत काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्यामधील असे कोणते गुण तुम्हाला उतरलेत अभिनयमध्ये असं वाटतं? मला वाटतं की कामाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली, कारण दोघांनाही ज्या पद्धतीने काम करायचं होतं किंवा जे अचीव करायचं होतं ते त्यांनी केलं, आणि तसंच अभिनयचं आहे की तो खूप सिन्सिअर आहे. म्हणजे लक्ष्मीकांत तर नैसर्गिक होता जास्त, पण हा खूप सिन्सिअर आहे अभिनय, आणि त्याच्या वयाच्या मानाने खूप मच्युअर आहे. लक्ष्मीकांतचं जे नॅचरली खूप गोष्टी यायच्या, अभिनय ते मेहनत करून आणतो. तर म्हणजे प्रोसेस वेगळी आहे दोघांची काम करण्याची, पण तरीही मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने ते खूप उमदा कलाकार आहेत. म्हणजे हे तर लक्ष्मीकांत तर ऑफकोर्स त्यांचं कॉमिक टायमिंग आणि प्लस भावनात्मक पण अभिनय जो होता तो पण खूप चांगला होता. पण इवन अभिनय म्हणजे त्याचं पण विनोदबुद्धी खूप आहे, तल्लख आहे त्याची, आणि प्लस ॲट द सेम टाइम ड्रामा आणि हे ते त्याच्यामध्ये पण खूप चांगलं आहे तो. सो
मला खूप आनंद झाला की मी त्याच्याबरोबर उत्तरमध्ये काम करते. सेटवर अभिनयच्या आणि उत्तरच्या सेटवर अभिनय आणि तुमच्या लक्ष्मीकांत बेर्डेंवरनं काही शेअरिंग झाल्या गप्पा? तुम्ही काही त्याला सांगितलं अरे बाबा असं? मी त्याला अनेक किस्से सांगितलेत. म्हणजे आमचे जे काय हातसूनबाईचा भाऊ किंवा ह्याच्यात तर हम आपके हैं कौन मध्ये तर त्याची आई पण होती माझ्याबरोबर. दोघं जण होते. त्यामुळे येस, ते डेफिनेटली किस्से काही शेअर केले तुम्ही त्याच्याबरोबर. इनफॅक्ट ऑल्सो की त्याच्या म्हणजे आईच्या आईबरोबर पण मी काम केलंय. त्यामुळे ही तिसरी पिढी आहे. मी अभिनय बरोबर काम करते, ती तिसरी पिढी. तर ते पण मी त्याला सांगितलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. त्याला वाटत होतं की अरे 2च पिढ्या, पण ऍक्च्युली नाही, 3 पिढ्या झाल्यात माझं काम करून. बरं, उत्तर तुमच्याकडे जेव्हा आली मूवी, तुम्ही स्क्रिप्ट वाचली आणि मग ते सिलेक्शन असतं ना एखाद्या आपलं कदाचित काळानुरूप आपण बदलतो, अपग्रेड होतो स्क्रिप्ट सिलेक्ट करताना. बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो अनुभवाने सक्षम झाल्यानंतर. त्यामुळे उत्तर जेव्हा आलं तुमच्याकडे, स्क्रिप्ट आली उत्तरची, तेव्हा रेणुका शहाणे यांची फर्स्ट रिॲक्शन काय होती? फर्स्ट रिॲक्शन म्हणजे मी कमालीची स्तब्ध झाले, कारण ते इमोशनल स्क्रिप्ट आहे खूप. त्यामुळे मी जेव्हा ऐकली तेव्हा एक आपण निशब्द होतो ना, तसं काहीसं माझं झालं. कारण इतकी रिलेटेबल आहे ती. आणि ती त्याच म्हणजे म्हणजे जे प्रश्न आईला पडलेले असतात त्याचीही उत्तरं आहेत त्याच्यामध्ये, आणि जी मुलांना पडलेली असतात त्याचीही उत्तरं त्या चित्रपटात कुठेतरी आहे. आणि त्याच्यातून मला क्षितिजच्या बाबतीत असं वाटलं की किती त्याला आदर आणि सन्मान असेल स्वतःच्या आईबद्दल. कारण इतक्या संवेदनशीलतेने, इतक्या समजुतीने त्यांनी ती आई उभी केली आहे. ह्या इतक्या लहान वयात त्याला त्या वयाच्या एका आईबद्दल इतकी कणव आणि इतकं भावना आहेत. तर मला वाटतं की ते फार रेअर आहे गोष्ट. लेखक म्हणून आहेच तो खूप चांगला लेखक आहे, पण मला असं वाटतं की आपल्या पिढीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण जेव्हा पात्रांची रचना करताना आपण विचारपूर्वक करतो, आणि एस्पेशली बाईच्या मनाचा इतका एका पुरुषांनी विचार करणं, हे मला खूप त्याचं अप्रूप वाटलं. त्यामुळे मला ती स्क्रिप्टच खूप आवडली. आणि जी सांगड आहे ना की एक आई आणि हे अगदी आधी काळापासूनचं जे नातं आहे आई मुलाचं, ते एक, आणि नवीन तंत्रज्ञान, ह्याची जी सांगड त्यांनी घातली ना, खूप चांगल्या पद्धतीने घातली. सो मला वाटतं की ते इंटरेस्टिंग वाटेल लोकांना खूप पाहायला. कदाचित रिलेट करतील त्याच्यातले काही डायलॉग आहे ज्याच्यात म्हणतात की आया एक्सचेंज करूया आणि आईला वेळ नाहीये, तू काय फोन करतेस वगैरे असं. मग कधी कधी असं वाटतं की आपण तिला वेळ देत नाही, जिच्यासाठी वेळ नसतो. वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती नसते आणि आपल्याकडे वेळ असतो आणि तिची आठवण होते, मग कुठेतरी ते मिस करणं असतं. मला वाटतं या सगळ्याची उत्तरं हा सिनेमा देईल आणि कुठेतरी इमोशनली बॉन्ड होऊन प्रेक्षक थिएटरकडे जाईल. हो, आणि असं मला वाटतं की आई आणि मुलांनी एकत्र पाहावा हा चित्रपट, किंवा वेगवेगळं पाहिलं तरी मग पुन्हा एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा नक्कीच करावी. कारण त्याच्यामध्ये अशा त्या नात्याबद्दलच्या खूप अशा गोष्टी आहेत की कधी कधी आपल्यात कम्युनिकेशन नसतं, पण ते कसं आपण ओव्हरकम करून काही गोष्टी पुन्हा आपण जोडले जाऊ. एक भावनिक लेवलवर तर असतंच ते, पण इवन संभाषण, नॉर्मल जे संभाषण आहे आणि शेअरिंग आहे, ते कसं वाढवू शकतो ते ह्या चित्रपटातून बघून मला वाटतं मिळेल बऱ्याच पालकांना सुद्धा आणि बऱ्याच मुलांना सुद्धा. स्क्रिप्ट आल्यावर तुम्ही आशुतोष सरांशी बोलता, तुमचा संवाद होतो, कसा असतो तो? एक हजबंड वाईफ संवाद असतो की प्रोफेशनल आपण दोन माणसं एका इंडस्ट्रीतली, एका आय थिंक इंडस्ट्रीतली माणसं म्हणून आमचा संवाद असतो, आणि तेच मला अपेक्षित पण आहे. म्हणजे मी जेव्हा स्क्रिप्ट लेवलवर डिस्कशन आमचं चालू असतं की पात्र हे आधी कधी केलंय का, ह्या छटा आणू शकतोय का आपण, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची एक आपल्याला नेहमीच उत्साह असतो, तर ते एक डिस्कशन असतं. आणि मग नंतर अर्थात आम्ही पालक होऊन की बाबा इकडे इतके दिवस तू बाहेर गावी असशील तेव्हा घराचं काय कसं, जे त्यांना कधीच विचार करावा लागत नाही. ते म्हणजे कधी आउटडोर आरामात जाऊ शकतात, पण माझं जर आउटडोअरचं वगैरे काम निघालं किंवा काही असं काही काळ मी नसेन घरात, तर मग घराची परिस्थिती कशी काय मॅनेज करायची ह्याच्याबद्दल बरीच चर्चा मग नंतर होते. उत्तर मधील ही आई साकारताना काही टिप्स मिळाल्या त्यांच्याकडनं?
काही अशी चर्चा? नाही, मला असं वाटतं की काम करताना, अभिनय करताना डेफिनेटली ते म्हणजे मला एक असं म्हणतात नाही की आपण शिकलेलो असतो, करत जातो आणि मग नंतर पुन्हा एक स्क्वेअर वनला येऊन शिकायला लागतं. तर त्या पद्धतीचं ते नेहमी मला एक ब्रीदवाक्य देत असतात कधीही कुठलीही नवीन चित्रपट करताना, की एकतर ते माझ्यामध्ये आत्मविश्वास ठेव, कारण मी नर्वस खूप असते कुठल्याही कामाच्या आधी. मला असं वाटतं की हे मला जमेल की नाही, हे मी करू शकेन का पूर्णपणे, एवढा क्षितिजने माझ्यावर विश्वास ठेवलाय, ती मी उमा भालेराव साकारू शकेन की नाही, हे मला खूप म्हणजे असं नर्वसनेस येते. आणि तेव्हा मग राणाजी मला पेपटॉक देत असतात की अरे तुला माहिती नाही तुझ्यात ते गुण आणि हे आणि ते फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे ते झाल्यानंतर मग मी सज्ज होते कुठलीही भूमिका निभावण्यासाठी. आशुतोष सर किती मराठी शिकलेत? मराठी त्यांना पूर्णपणेच समजतं, कारण मी घरात मराठीच बोलते. हो, म्हणजे त्यांच्याशी अगदी नाही, पण मुलांशी तर मी मराठीतच. मुलं उत्तम मराठी. त्या मुलांना येतं मराठी बोलता, पण राणाजींना बोलता येत नाही. मी म्हटलं तसं हिंदी माणसांना जरा नवीन भाषा शिकणं जरा कठीण जातं. त्यामुळे ते, आणि मला वाटतं दुसरी गोष्ट अशी की त्यांना चुकण्याची सवय नाहीये ना भाषेत. तर त्यामुळे ते बोलताना ते जोपर्यंत ते अगदी परफेक्ट होत नाहीत तोपर्यंत मग त्यांना असं आवडणार नाही बोलायला. तर तो एक प्रॉब्लेम होतो. पण घरात ते बोलतात, कधी कधी चुकतात पण बोलतात. बरं, आत्ता रेणुका शहाणे आम्हाला हळूहळू एक जो काय होतो तो ब्रेक तुम्ही घेतल्यानंतर जे सुरू केलं आता हळूहळू आम्हाला दिसतायत. मग घरातनं तो सपोर्ट असल्याशिवाय आपण करू शकत नाही, किंवा आपण तो ठरवून घेतलेला ब्रेक असेल आणि आता आपण ते करतोय. मग त्यावेळेला आता जे काम होतंय त्याच्यात किंवा काम सुरू आहे त्याच्यात आशुतोष सरांचा किती सपोर्ट असतो, किती पाठिंबा असतो एक नवरा म्हणून घरात? तुम्हाला वैयक्तिक नवरा म्हणून? वैयक्तिक नवरा म्हणून पूर्णपणे घरात काहीच नाही. ते अत्यंत पुरुष प्रधान संस्कृतीतून आलेले आहेत, त्यामुळे ते येस दुरून सपोर्ट आणि नाही, आणि पेपटॉक की हा हो जाएगा वगैरे असं. ठीक आहे, हो कसं जाएगा ते करायला तर लागणार ना आपल्याला नीट. पण मुलांचा खूप सपोर्ट आहे आता मुलगे माझे मोठे झालेत आणि त्यांना खरंच त्यांना खूप आवडतं. म्हणजे असं मी चांगलं काम करतेय, मला चांगल्या भूमिका मिळत आहेत, हे आता त्यांना एक माणूस म्हणून त्यांना असं वाटतं की नाही आमच्या आईनी आपली वाया नाही घालवायला पाहिजे टॅलेंट. तर ते आता त्यांना समजलं. आधी अजिबात त्यांना आवडायचं नाही. ते म्हणायचे मम्मा प्लीज घराच्या बाहेर पडू नकोस, अक्षरशः स्ट्रिक्टली. पण आता ते एक माणूस म्हणून माझ्याकडे बघू शकतात. आणि कुठेतरी मला असं वाटतं की उत्तर हा चित्रपट बघून पण एक आई एक माणूस सुद्धा आहे ह्याची पण जाणीव होईल अनेक मुलांना. आपण ते विसरून जातो की तिला स्वतःचं असं वाटतं की ती आपलीच आहे आणि आपल्यासाठी 24 तास 7ही दिवस अवेलेबल आहे. सो त्याच्यात ते विसरून जातो. कदाचित उत्तर त्याचं उत्तर देईल आणि त्यात तुम्ही म्हटलंय की उत्तर मिळेल तुला, उत्तर मिळेल. मला आता एक शॉर्ट वन लाईन आन्सर्स हवेत तुमचे. असा एखादा रोल ज्याने तुमचं लाईफ, तुमची भूमिका, अशी एखादी भूमिका ज्याने तुमचं जीवन बदललं किंवा तुम्हाला बदललं? मला बदललेली शिवानी, मी म्हटलंच त्याप्रमाणे सैलाब मधली भूमिका. माझं जीवन बदलणारी सर्कसची भूमिका, कारण त्याच्यानंतर मी व्यावसायिक अभिनेत्री झाले. त्यामुळे तुमचा एखादा सहकलाकार, आवडता सहकलाकार ज्याच्यासोबत तुम्हाला नाव घ्यायला आवडेल आणि बोलायला आवडेल त्याच्याविषयी? माधुरी दीक्षित, ऑलवेज. थिएटर, टेलिव्हिजन की फिल्म्स, कम्फर्ट झोन कोणता आहे? बापरे, आय थिंक तीनही. म्हणजे मला असं, म्हणजे आता एखाद्या रेणुका शहाणेंकडे मराठी नाटक आलं तर त्या, मी व्यावसायिक नाटकं कधीच नाही केली आणि आता तसं म्हटलं तर पॅरलल रंगभूमी फार उरलेली नाही. त्यामुळे ती एक समस्या आहे. म्हणजे अनेक ऍक्च्युली आले आहेत मला ऑफर्स, पण आणि आता ते असं वीकेंड थिएटर वगैरे सारखं ते झालेलं आहे खरं तर. पण तरी माझी हिंमत होत नाही ग आता, कारण मला आता लिखाण करायचं असतं, मला दिग्दर्शनाबद्दल विचार करायचा असतो. सो मग ते कमिटमेंट जे थिएटरसाठी हवंय ते नाहीये, दौरे आणि सगळं. तुम्ही ज्याच्यासोबत काम केले, ज्या दिग्दर्शकासोबत ज्याच्यासोबत तुम्हाला आता पुन्हा काम करायला आवडेल, असा कोण दिग्दर्शक? सूरज बडजात्या. सूरज सर बघत आहेत.
बरं, असा एखादा फिल्म सेट वरचा, कोणत्याही फिल्म सेट वरचा न विसरू शकणारा अविस्मरणीय असा क्षण कोणता की जो तुम्हाला इथे शेअर करायला आवडेल, कोणत्याही फिल्मच्या सेट वरचा? अह, मला असं वाटतं की हम आपके हैं कौन मधलेच अनेक असे क्षण आहेत, पण त्याच्यातला एक असा होता की त्याच्यात पूजा गेल्यानंतरचा सीन ते करत होते, तर माझा असा हसरा चेहरा, त्याच्यामध्ये फोटोमध्ये त्याच्यात माळ वगैरे घातलेली आणि सगळे खूप रडत होते समोर, म्हणजे अभिनय करत होते. आणि माझं दुपारी होतं शूटिंग, पण मी तयार झाले होते, तर मी सेटवर येऊन तिकडे अशी हसत बसले होते की अरे बघा बघा कसे रडतात. आणि मग नंतर साईला चड्डाचं लक्ष गेलं आणि माझ्याकडे बघून म्हणाली, अरे आप सेट पे क्या कर रही हो, नहीं नहीं ऐसा मत करो, हमारे सब इमोशंस वेस्ट होंगे, ऐसे मत करो, आप इधर बैठ के हंस रही हो. मग तिने मला घालवलं सेटवरून की आम्हाला जरा सिरियसनेस होऊ दे आमचं जरा, की तू गेलीस म्हणून. हम आपके कौनचा मुद्दा तुम्ही आता विषय काढलात म्हणून सलमान खान विषयी बोलायचं राहिलं आणि हम आपके कौन आला की सलमान आलाच. किती मिस्चिवस आहे तो. तुम्हाला खूप त्याची विनोदबुद्धी खूप उत्कृष्ट आहे. हा खरंच, टायमिंग, विनोदबुद्धी. आणि तो सेटवर पण खूप खोड्या काढत असतो लोकांच्या, मस्करी चालू असते. मस्त आहे सहकलाकार म्हणून पण आता जो सलमान असा लोकांमधनं जेव्हा चालतो तेव्हा त्याचा जो एक स्वॅग असतो, हा जो स्वॅग असतो तसा त्यावेळेला होता त्याचा. ऍक्च्युली हो होता, म्हणजे ही वॉज ऑलवेज व्हेरी स्टायलिश आणि असा तो होता. पण ते हे नाहीये, म्हणजे तो माणूस म्हणून खूप साधा आहे. म्हणजे खरंच काही एअर्स वगैरे नाहीयेत, माणूस म्हणून खरंच खूप साधा आहे. तसाही तो अर्धा मराठी आहे तो. पण खूप अप्रिशिएटिव्ह पण होता. हा म्हणजे एक लांबलचक सीन होता माझा, ज्याच्यामध्ये मला त्याला सांगायचं होतं की राजेश गेला बाहेर गावी तरी चालेल, तू आहेस ना, देवर भाभी का सबसे अच्छा दोस्त होता है वगैरे. तर त्यावेळेला तो सीन झाल्यानंतर त्यांनी खूप मला माझं कौतुक केलं होतं की किती चांगलं केलंस तू काम वगैरे. सहज आहे तो. आणि मुलं आणि काय म्हणतात त्याला, जनावर, त्याला इतके आवडतात आणि ते पण इतके कम्फर्टेबल असतात त्याच्याबरोबर, हेही मी पाहिलंय. तो टफी कुत्रा आणि ते बाळ जे होतं, इतक्या सुंदरपणे तो हाताळायचा, अगदी नॉर्मली. मस्त. तुमची अशी एखादी भूमिका जिचं खूप कौतुक केलं गेलंय? आय थिंक हम आपके हैं कौन मधलीच पूजा, ती आजपर्यंत लोकांना ते ओळखतात आणि आता तर मीम्स वगैरे पण होत आहेत त्याच्या, त्यामुळे ती अजरामर आहे असं मला वाटतं. अभिनय की दिग्दर्शन, कोणतं तुम्हाला अधिक समाधान देतं? कोणतं हे अभिनय की दिग्दर्शन अधिक समाधान देतं? बरं, एक थोडेसे फन क्वेश्चन आहेत. तुम्हाला लवकर उठायला आवडतं की उशिरापर्यंत जागायला आवडतं? लवकर उठायला. मला उशिरा, मी अक्षय कुमार आहे. फक्त एक्सरसाइजच्या बाबतीत नाहीये. मग लवकर उठून मला सूर्य बघायला खूप आवडतं. कामं यार किती घरातली कामं, म्हणजे कितीही रुटीन असतं ना. कितीही मोठे झालो, कितीही पैसा कमवला, काही केलं तरी स्त्रीला त्या म्हणतात ना, संसारिक जबाबदाऱ्यातून सुटका नाही, म्हणजे आपण करत असतो ती कामं. बरोबर. बरं, दुसरं, चहा की कॉफी? कॉफी. माउंटन्स की बीचेस? बीचेस. एखादी फेवरेट मराठी डिश? आणि आत्ता अर्थात मोदक. आशुतोष लाईफ टाइम फेवरेट मोदक, साजूक तूप वर लावले घातलेले आणि मस्तपैकी गरम. आणि आता आशुतोषजींसोबत लग्न झाल्यानंतर तिकडची त्या साईडची एखादी डिश आवडती? त्या साईडची मला वाटतं की त्यांचा काय म्हणतात त्याला, भरीत वांग्याचं. त्या स्टाईलचं मला सगळ्याच स्टाईलचं आवडतं. आपलं पण वेगवेगळे चिंचकोळ घातलेलं वगैरे सगळ्याच पद्धतीचं भरीत आवडतं, पण त्यांच्याकडचं मी पहिल्यांदाच त्या पद्धतीचं भरीत खाल्लं आणि मला त्याचा पण स्वाद खूप आवडतो. आणि कढी पण त्यांची पकोडा कढी असते. असं एखादं पुस्तक, कोणतंही पुस्तक जे तुम्ही वाचलं, ज्याची तुम्ही पारायण केलीत? मी म्हणेन 100 Years of Solitude. ते माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे, गॅब्रिएल गार्सिया मार्केस. बरं, तुम्हाला जर डिस्क्राईब करायचं झालं, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला 3 शब्दामध्ये, तर तुम्ही कसं कराल रेणुका शहाणे यांना? साधी, सरळ, समाधानी. साधी सरळ, जे मी आता सुरुवातीलाही म्हटलं की
चेहरा पाहिला की समाधान वाटतं आणि हास्यावरनच अर्थात. त्यामुळे तुमचं आत्ताच्या मी जगात म्हणेन जितका स्ट्रेस आहे, इतक्या गोष्टी घडतायत, तुमचा स्ट्रेस बस्टर काय आहे? माझा स्ट्रेस बस्टर हल्ली तर मुलं आहेत माझी. ती म्हणजे माझं स्ट्रेस कम्प्लिटली बस्ट करतात. आणि दुसरं म्हणजे मला छान अभंग ऐकायला खूप आवडतात. ते खूप छान स्ट्रेस बस्टर्स आहेत. तुमच्या सर्वात मोठं इन्स्पिरेशन काय आहे? आई माझी. आशुतोषजींसोबतचं म्हणजे काय म्हणतात, एक स्माइल मोमेंट असते ना, अशी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोणती मेमरी आहे जी तुम्हाला इथे शेअर करावीशी वाटते, ती स्माइल मोमेंट तुमची? ऑफकोर्स अनेक आहेत. आता 24 वर्ष झाली आमच्या लग्नाला आणि त्याच्या आधी आम्ही 2.5 वर्ष डेट करत होतो. त्यामुळे खूप मोठा काळ आम्ही एकत्र घालवलाय. पण मला सगळ्यात छान अशी गोष्ट जी आमची वाटते ती म्हणजे की ते माझे खूप बेस्ट फ्रेंड पण आहेत. फक्त नवरा नाहीये तो मला वाटतं, आणि हे गरजेचं आहे नात्यामध्ये. तर त्यामुळे कधी कधी काय होतं, नवरा बायको म्हणून आपण डिसअग्री करतो आणि कुठेतरी भांडण वगैरे जर झालं तर आम्हाला खूप हसू येतं. एक म्हणजे भांडण करता करता. हो. आणि त्यामुळे भांडण करता करता हसू येणं हे खरं तर शिकायला हवं प्रत्येक जोडप्याने. इतकं विचित्र वाटतं की आपण काय कुठल्या मुद्द्यावर भांडतो, मग आम्हाला हसूच येतं. आणि मग ते आमचं म्हणजे जे काही बेस्ट फ्रेंडशिप आहे ती त्याचं प्राधान्य असतं आणि त्यामुळे ते सगळंच विरघळतो आमचा राग वगैरे जो काय आहे. तुम्ही मगाशी फॅन मोमेंट सांगितलीत, रक्ताने लिहिलेलं लेटर आलेलं, पण अशी एखादी फॅन मोमेंट चांगली की जी तुम्हाला अजूनही लक्षात आहे, अविस्मरणीय अशी कोणती ती फॅन मोमेंट? मला वाटतं की एक हम आपके हैं कौन पाहून झाल्यानंतर एका खूप लहान मुलाला माझ्या म्हणजे शिडीवरून पडण्याचा खूप वाईट प्रभाव पडला त्याच्यावर. लकीली त्याची मावशी जी आहे ती माझी मैत्रीण होती. तर तिने रात्री त्याला ती घेऊन आली माझ्या घरी की ही बघ, ही अजूनही जिवंत आहे, तू काळजी नको करूस. कारण तो त्याला इतकं इमोशनल ते झालं होतं तो आणि तो रडत होता. त्यामुळे त्याला थांबवणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी माझ्या घरी आणलं आणि बघितल्यानंतर तो जरा खुश झाला की बाबा हो, ही आवडती मावशी अजूनही जिवंत आहे म्हणून. तर ह्या गोष्टी फार मौल्यवान आहेत, त्या खूप रेअर आहेत. बरोबर. आणि कुठेही गेलं तरी लोकांना असं वाटतं की मी त्यांच्या घरातली आहे. ही पण काय चमत्कारी गोष्ट आहे. युनिव्हर्सने संधी दिली असा एखादा क्षण पुन्हा जगण्याची, तर तुम्हाला कोणता क्षण तुमच्या आयुष्यातला आधीचा आता पुन्हा जगायला आवडेल? मला वाटतं माझ्या आजीबरोबर घालवलेले सगळेच क्षण. वाव. कारण तिने म्हणजे जे यश लोकांना जे दिसतं यश जे महत्वाचं सुद्धा आहे आणि ज्याच्यामध्ये तिचाही खूप मोठा वाटा आहे ते तिने पाहिलं नाही. पण तिच्याबरोबर घालवलेले क्षण मला पुन्हा एकदा जगायला मिळाले तर मी अगदी आनंदाने जगेन. युनिव्हर्सने संधी दिली तुमच्यापासून दूर गेलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला पुन्हा भेटण्याची, तर तुम्ही त्याच्याशी काय बोलाल? कोणाला भेटायचं आणि काय बोलायचं? बापरे, काय बोलायचंय म्हणजे ॲक्च्युली मला माझ्या बाबांना खूप भेटायची इच्छा होते अनेकदा. काय बोलायचं ते कळत नाही, पण वेळ कमी घालवला मी त्यांच्याबरोबर मला वाटतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडेल. ते काय वाचतायत त्याच्याबद्दल मला खूप जाणून घ्यायला आवडेल. कारण त्यांचं वाचन इतकं तगडं होतं की गुगलच्या जमान्याच्या आधी लोक त्यांनाच फोन करून विचारायचे की विजू इसका क्या है उत्तर. ते उत्तर बाबा सगळ्यांना द्यायचे. मग त्यांच्याकडे इतकी म्हणजे काय काय वेगवेगळं वाचन करून त्यांच्याकडे इतकं ज्ञान होतं ना की ते लोक त्यांना फोन करायचे असेच. तर ते त्यांच्याबरोबर तो असा वेळ घालवायला आवडला असता मला, जो नाही मिळाला घालवायला. आज बाबा असते तर, आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या भूमिका करताय, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही समोर येताय प्रेक्षकांच्या, तर काय असतं त्यांचं म्हणणं? म्हणजे ते खूप अभिमान त्यांना वाटायचा माझा. म्हणजे त्यांनी ऑलरेडी ते होते तेव्हा हम आपके कौन झालं होतं वगैरे सगळे हा काळ त्यांनी पाहिलेला होता. त्यामुळे ही वॉज अ व्हेरी प्राऊड फादर. आणि म्हणजे एक शहाण्यांचं नाव मोठं करणारी एक मुलगी. त्यामुळे ते पण अभिमानाची गोष्ट वाटायची. म्हणजे पूर्ण कुटुंबालाच, माझ्या शहाणे कुटुंबांनाच खूप अभिमान आहे माझा. त्यामुळे ती एक खूप गोड गोष्ट आहे. मुलींना ना नेहमी आपला नवरा ना आपल्या बाबासारखा हवा असतो.
कारण आपल्या बाबा ते नवऱ्यामध्ये आपल्या बाबाला पाहतात, म्हणजे ह्याच्यात काय आहे, कारण मी इथे एवढी कम्फर्ट आहे, मी इथे होईन का तेवढी कम्फर्ट, काय आहे राणाजींमध्ये बाबांमधलं? मला वाटतं मनमिळावू स्वभाव. सगळ्यांना खूप छान एक मित्र आहेत राणाजी, आणि तसेच माझे बाबा पण अगदीच खूपच छान मित्र होते सगळ्यांचे. त्यांची मित्रमंडळींची यादी खूप लांब होती, तशीच राणाजींची बुद्धिमत्ता, माझ्या बाबांची बुद्धिमत्ता एकसारखी आहे. राणाजींची जी स्मृती आहे किंवा जे ते ग्रहण करू शकतात, ती जी शक्ती आहे, वाचनाबद्दल प्रेम आहे, ते सगळं बाबांचं तसंच होतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अगदी कॉमन आहेत. आणि प्लस राणाजींना तशी मुलं नको होती, तसे माझ्या बाबांना पण नको होते. म्हणजे मुलं होण्याचा निर्णय बाबा आईमध्ये माझ्या आईचा सर्वस्वी होता. आणि तसंच राणाजी आणि माझ्या ह्याच्यामध्ये पण माझा निर्णय होता की आपल्याला मुलं असायलाच पाहिजेत म्हणून. पण आता झाल्यानंतर मला वाटतं दुप्पट प्रेम असेल. अगदी, ते तर आहे. पण आधी जे सुरुवातीला जी भीती पण असते ना, आणि आपण जे काम करतो त्या कामातून आपण मुलांना वेळ देऊ शकतो का, हा बऱ्याचदा हाच विचार असतो. त्यामुळे तो निर्णय असतो तसा घेतलेला. पण आता तर सगळंच ऑल वेल. अगदीच, म्हणजे फारच ते इतके ओव्हर पॉझेसिव्ह आहेत. हो, मुलांच्या बाबतीत फार ओव्हर पॉझेसिव्ह, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, मी म्हटलं बरं आहे तुम्हाला मुलगी नाही, नाहीतर तिला बाहेर पडूच दिलं नसतं. लिटरली जास्त असतं. बरं, आता उत्तर आपल्या भेटीला येतोय आणि मला जसं आपण मगासपासून म्हणतोय की लोकांना आता आई आणि मुलांमधल्या या प्रेमाचं किंवा त्यामध्ये जो काही आत्ताच्या या पूर्ण टेक्नॉलॉजीमुळे जो दरी निर्माण झाली आहे त्याचं खरं उत्तर मिळणार आहे. त्यामुळे एकतर त्याचं उत्तर मला द्याल की हा उत्तर नेमकं काय करणार आहे आता पडद्यावर आल्यानंतर, लोकांना काय तिथे पाहायला मिळणार आहे, जाता जाता तेही सांगाल, आव्हान कराल लोकांना की थिएटरमध्ये येऊन पहा. एक्झॅक्टली, कारण आपल्या मराठी चित्रपटांना ते फार गरजेचं आहे की मराठी प्रेक्षकांनी जर आपला चित्रपट पाहिला नाही तर मग शेजारी तर येऊन पाहणार नाहीयेत. तर आपण जसं प्रेम करतो इतर भाषी चित्रपटांवर सुद्धा, तर मराठी चित्रपटांना सुद्धा तुम्ही अगदी म्हणजे येऊन चित्रपटगृहात चित्रपट पाहावं अशी आमची नम्र विनंती आहे खरं तर. 12 डिसेंबरला उत्तर हा चित्रपट येतोय आणि तू म्हणालीस तसं म्हणजे अत्यंत आपलं जवळचं आणि फार महत्वाचं नातं आहे आई आणि मुलांमधलं. आणि त्याच्यामध्ये जर दरी असेल तर मग ती खरं म्हणजे ती चांगली नसते आपल्या आयुष्यासाठी, ती दरी असणं. तर ती दरी कशी मिटवायची किंवा काय करायला पाहिजे एक संभाषण वाढवण्यासाठी किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना त्याच्याबद्दल, आणि आईची किंमत ह्याच्याबद्दल सुद्धा एक जे काय प्रश्न असतील त्याची उत्तरं ह्या चित्रपटाद्वारे नक्कीच मिळतील लोकांना. आणि एक खूप चांगला अनुभव. पण मी एक वॉर्निंग देते की प्लीज तुमचे नॅपकिन्स किंवा रुमाल वगैरे असे घेऊन चला चित्रपट पाहायला. इमोशन्स निश्चित. आणि जिथे आई हा मुद्दा येतो तिथे ते नुसतं ऐकताना पण घळाघळा पाणी येतं आपल्या डोळ्यामध्ये. त्यामुळे अर्थात ते होणारच आहे लोकांचं. पण त्याच बरोबरीने मला वाटतं नुसता इमोशनल नाहीये, तर जे संवाद आहेत ते फनी आहेत, खुसखुशीत संवाद आहेत की आपण सगळेजण रिलेट करू त्याला आणि हसू. कारण मी जेव्हा टीजरच पाहिला तेव्हाच मी म्हटलं अरे वा, हे काहीतरी आपण नेहमीच्या आयुष्यातलं आपल्याला पडद्यावर आता पाहायला मिळणार आहे, पण तितक्याच खुमासदारपणे पाहायला मिळणार आहे. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न असा की रेणुका शहाणे आता फुल काय म्हणतात स्वॅगने उतरल्यात, त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका तुम्ही करताय. अजून कोणत्या पद्धतीचं काम करायची इच्छा आहे वेगवेगळ्या? कारण अर्थातच लोक कदाचित विचार करतील अरे आता बॉलिवूडमध्ये काम करतात दिग्दर्शक, जाऊ की नको, बजेट काय असेल, परवडेल की नाही, परवडेल की नाही, तर तेही तुम्ही क्लिअर करा. आणि तुमची काय इच्छा आहे, आता कोणत्या पद्धतीच्या भूमिका तुम्हाला करायच्या? मी ऍक्च्युली असं काही कुंपण स्वतःला बांधून घेतलं नाहीये, कारण उगाच कशाला अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका ज्या मी कधीच केल्या नाहीयेत अशा सुद्धा माझ्यापर्यंत म्हणजे जर आल्या तर मला खूप आनंदच होईल. आणि महत्वाचं म्हणजे काहीतरी एक विचार जो फक्त चित्रपटापुरता नसेल, नंतर सुद्धा विचार करण्यायोग्य असेल
असं काहीतरी जर मिळालं मला करायला तर मला त्याच्याबद्दल खूप मजा येते. कारण आपण एक एंटरटेनमेंट हे जे माध्यम आहे ते कला म्हणून पण बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कलाचा प्रभाव खूप पडतो. एंटरटेनमेंट आपण विसरू शकतो. एक आपण तो 3 तासाचा पाहिल्यानंतर तो विसरू पण शकतो. पण जर कुठल्याही नात्यामध्ये एक बदल घडवू शकलो आम्ही आमच्या चित्रपटाद्वारे, तशा पद्धतीचं काही जर करायला मिळालं तर मला ते नक्कीच नेहमीच आव्हानात्मक आणि त्याची आवड आहे मला. तर अशा भूमिका आणि नवनवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायची खूप इच्छा असते. कारण त्यांच्याबरोबर मी पण नवीन होते. सो ती एक मजा. कारण बऱ्याच दिग्दर्शकांना वाटेल बाबा ह्यांनी एवढ्या मोठ्या दिग्गजांसोबत काम केलंय, आपण प्रोजेक्ट घेऊन जावं की नाही. पण आता आपल्याकडे छान नवीन दिग्दर्शक उत्तम आहे. क्षितिजचाच आपण क्षितिजचं लिखाण त्याने जे आता जे सिनेमांचं केलेलं आहे ते लिखाणच इतकं सुंदर होतं की तो सिनेमा पाहताना, त्याच्या आधीचे सिनेमा पाहताना प्रश्न पडायचा की लिहिलंय कोणी. एक्झॅक्टली. त्यामुळे आता तो दिग्दर्शनात उतरलाय, त्यामुळे अर्थात खूप मोठ्या अपेक्षा आहेत की आणि तो खरंच खूप गुणी, खूपच गुणी दिग्दर्शक आहे. त्यामुळे लिखाणाबरोबर त्यांनी जे दिग्दर्शक म्हणून केलेलं आहे उत्तरमध्ये ते पण बघण्याजोगं आहे. खरंच खूप चांगलं कल्पकतेने त्यांनी केलंय तो पूर्ण चित्रपट. निश्चित. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं पूर्ण तुमचं करिअर आणि तुमचं एक नातेसंबंधांवर आम्हाला उत्तरं दिलीत, त्यामुळे अर्थात तुमचा उत्तर सिनेमा पाहायला आम्ही सगळे थिएटरकडे जाऊ आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं तिथे आम्हाला मिळतील. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इतका वेळ दिलात आणि इथे आलात. नाही, माझंही मनापासून आभार.